श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण वासुदेव। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी। हे नाथ नारायण हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव। नारायण वासुदेव। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड़ महापुराण की जय। श्रोतावक्ता श्री पांडुरंग समर्थ। बंसी विभूषित करा नवनीर दाघात। पीतांबराधरुण बिंब फलाधरोष्टात्। पूर्णेन्दुबिंदु सुंदर मुखादरविंद नेत्रात्। कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जामि। मंगलम भगवान विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनु हरिः। गणनाथ सरस्वतीं रविशुक्रं बृहस्पतिं वन्दे वेदमानं प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रीमन्महागणाधिपतये नमः। वेदव्यासाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। सद्गुरु चरणकमलेभ्यो नमः। मातृदेवो भव पितृदेवो भव आचार्य देवो भव अतिथि देवो भव। श्रोता भक्ता श्री पांडुरंग समर्थ दिव्य श्री गरुड़ महापुराण की जय। भक्तवत्सल भगवान की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ श्रोते हो, आपण श्रवण करत आहात दिव्य श्री गरुड महापुराण कथा। आपण कोणता पुराण श्रवण करत आहोत? गरुड पुराण। तर एकूण सगळे मिळून किती पुराण आहे बरं आपल्या हिंदू धर्मामध्ये? तर सगळे मिळून पुराण किती आहेत? 18 पुराण आहेत। त्याच्यामध्ये कोणते कोणते पुराण आहेत बरं? तर विष्णू पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, स्कंद पुराण आहे, शिव पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, अग्नि पुराण आहे, वराह पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, रामायण आहे, भागवत आहे, महाभारत आहे। हे सगळे वेगळे वेगळे काय आहेत? पुराण आहेत। आता आपण 5-6 पुराणांचे नावं बघितले, पण एकूण सगळे पुराण किती आहेत? 18 पुराण आहेत। आपल्या धर्मामध्ये मुख्यत्वे 4 वेद आहेत, 14 विद्या आहेत आणि 64 प्रकारच्या कला आहेत। 64 कलांबद्दल कोणाकोणाला माहिती आहे? मेहंदी काढणं सुद्धा कला आहे, रांगोळी काढणं कला आहे, बोलणं वक्तृत्व कला आहे, स्वयंपाक बनवणं कला आहे। अशा वेगळ्या किती कला आहेत सगळ्या मिळून 64। कोणाला गायन येतं, कोणाला वादन येतं, कोणी बासरी छान वाजवतं। जी कला मला अवगते ती दुसऱ्याला नाही येते, त्याला अवगते ती मला नाही। आपल्या देवघरामध्ये घंटिका असते ना, आपण आरतीच्या वेळेस घंटी वाजवतो। आपण कशी घंटी वाजवतो? घेतली हातात घंटी की दन 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 कसं तरी वाजवतो। पण ॲक्च्युअल जर बघितलं तर ती घंटी सुद्धा वाद्ययंत्र आहे, ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने वाजवली जाते। आपल्याला शंख काही लोकांना वाजवते, तो काही लोकांना वाजवते नाही। काही लोक शंख इतका सुंदर वाजवतात की ते आपण श्लोक म्हणतो ना, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। हे श्लोक ते शंखातनं मंत्रांचा उच्चार करतात। तर सांगण्याचं तात्पर्य काय? 64 प्रकारच्या कला आहेत, त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या वेगळ्या कला आहेत। 4 वेद आहेत, 14 विद्या आहेत, 18 पुराण आहेत। त्या 18 पुराणांमधलं हे 17वं पुराण म्हणजे दिव्य श्री गरुड महापुराण। तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण चोरी करणं सुद्धा कला आहे। तुमच्या माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला जमत नाही। म्हणून भगवान भोलेनाथ सुद्धा म्हणतात की तस्कराणां पतये नमो नमः। आणि चोराला नाही, चोराच्या चोरी करण्याच्या कलेला सुद्धा माझा नमस्कार आहे। अशा एकूण कला किती? 64 आहेत। तर त्यामध्ये 18 पुराणांमधलं 17वं पुराण कोणतं आहे? गरुड पुराण। मग गरुड पुराण कधी लावायचं असतं बरं? हो, तर गरुड पुराण हे सुट्ट काळातच लावायचं असतं। गरुड पुराण कधी लावायचं असतं?
सूतक काळ. मग गरुड पुराण सूतक काळातच का लावावं, इतर वेळेस गरुड पुराण का नाही ऐकू? तसं तुम्हाला कारण सांगतो श्रोते हो. गरुड पुराणाला औषधीची उपमा दिली गेलेली आहे. सगळ्या पुराणांमध्ये काय आहे? औषध आहे. गरुड पुराणाला औषधीची उपमा दिली गेलेली आहे. मग औषध मनुष्य केव्हा घेतो? जेव्हा त्याला औषधाची गरज असेल तेव्हाच मनुष्य औषध घेईल. हा, आपल्याकडे घरामध्ये औपचारिक गोळ्या असतात, डोकं दुखायची गोळी, ताप आल्याची गोळी, थंडी वाजल्याची गोळी, बरोबर. मग आपण केव्हाही तिचा उपयोग करतो का? नाही. जेव्हा तिची गरज असेल तेव्हा तिचा आपण उपयोग करतो. तर गरुड पुराणाला औषधीची उपमा दिली गेलेली आहे आणि ही औषधी कुठल्या रोगावरती काम करते ते सुद्धा सांगितलेलं आहे. श्रोते हो, एक गोष्ट अतिशय गांभीर्याने ऐका. या 5 दिवसामध्ये मी ग्रंथामध्ये बघून सांगितलं वा तुमच्याकडे बघून सांगितलं किंवा घराच्या पीओपीकडे बघत बघत सांगितलं, तरी जे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना गरुड पुराण सांगितलेले तेच मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या मनातलं वैयक्तिक तुम्हाला काही सांगणार नाही. माझी बरोबर ऐकण्या इतका टाइम तुमच्याकडे पण नाहीये आणि माझी बरोबर तुम्हाला सांगून माझं काही भलं होणार नाही म्हणून टाइम वेस्ट मी करणार पण नाही. आपण इथे कुठल्या उद्देशाने बसलोय? गरुड पुराण जे श्रीमन्नारायणांनी गरुडजींना सांगितलंय ते मी पोस्टमन आहे आणि मला ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. तर जास्तीत जास्त उत्तम आणि चांगल्यात चांगलं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. आणि या 5 दिवसामध्ये कुठल्याच प्रकारे न्यूनाधिक्य करायचं नाही. म्हणजे काय की गुरुजी हे सांगितलं नाही, ते सांगितलं नाही, असं सांगितलं नाही, तसं सांगितलं नाही, मी पुस्तकातल्या ओळी वाचते, शांत झाले. 5 दिवस आपल्याकडे आहे. 5 दिवसांचा विषय एकदम एका दिवसात मी तुम्हाला कसं काय सांगू शकतो? टप्प्याटप्प्याने सांगावं लागेल ना. तर स्थिरता ठेवायची, सगळं इत्तमभूत सांगेल अशी कुठली गोष्ट नाही की तुम्हाला सांगणार नाही, पण क्रमाक्रमाने दमादमाने एकदम एका दिवसात काही शक्य सगळं होणार नाही. आज जेवढं होईल तेवढं, बाकीचं उद्या, बाकीचं परवा, बाकीचं तेरवा, असं करून आपण करत जाऊ. तर श्रोते हो, गरुड पुराणाला कसली उपमा दिली गेलेली आहे? औषधीची. औषधी कुठल्या रोगावरची, कुठल्या आजारावरची औषधी आहे? ज्या वेळेला आपले आप्त, इष्ट, बंधू, बांधव कोणी अचानक आपल्याला सोडून जातात त्यावेळेस मनुष्य दुःखाच्या त्या समुद्रामध्ये बुडून त्याला दुःख भयंकर पीडा द्यायला लागतं. म्हणून त्याच्या दुःखरूपी पीडेचं निवारण व्हायला पाहिजे या अनुषंगाने गरुड पुराणाची निर्मिती केली गेलेली आहे. म्हणून गरुड पुराणाला सूतक काळामध्ये श्रवण करायला सांगितलेलं आहे. इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता पुढचं सांगतो. आपल्या धर्मामध्ये एकूण 18 पुराण आहेत. या सूतक काळामध्ये कुठल्याही प्रकारे अतिशय कमी बोलता, मौन व्रताचं पालन करताना कुठल्या ना कुठल्या पुराणाचं मनुष्याने श्रवण करायला पाहिजे. मग आपल्याकडनं श्रवण होतं का? नाही. एवढे 18 पुराण आहेत पण काही पुराणाचं श्रवण आपल्याकडनं होत नाही. मग श्रीमन्नारायण सांगतो की गरुडा या 10 दिवसांमध्ये अखंड नामसंकीर्तन करायला पाहिजे, भगवंताच्या मंगलमय नामाचा वारंवार उच्चार करायला पाहिजे. तेही आपल्या मनुष्यांकडनं शक्य होतं का? नाही शक्य होत. म्हणून आपण काय करतो? गुरुजी तुम्ही या आणि आम्हाला गरुड पुराण सांगा. म्हणजे त्याने काय होईल की 5 दिवस आमच्याकडनं नियमाने गरुड पुराण श्रवण केलं जाईल. तर 18 पुराणांपैकी एक पुराण पूर्ण अथपासून इतिपर्यंत श्रवण करण्याचं फल तर आम्हाला मिळेलच मिळेल. त्यातल्या गरुड पुराणातलं खूप सारं ज्ञान पण प्राप्त होईल आणि गरुड पुराण लावल्याने आमच्या दुःखावरती एक औषधोपचार केले जातील, जेणेकरून त्या दुःखातनं बाहेर पडण्यासाठी आम्हाला चांगल्या प्रकारे काय मिळेल? मदत मिळेल. जेवढा वेळ गुरुजी कथा सांगतायत तेवढा वेळ आपण कॉन्सन्ट्रेशन गुरुजींकडे करत असतो, त्यामुळे तेवढा वेळ का होईना त्या दुःखापासून आपण लांब राहत असतो. म्हणून गरुड पुराणाचं विशेष महत्व आहे. गरुड पुराण ऐकण्याचे नियम काय काय आहेत बरं तुम्हाला माहिती आहे का? तर हो, गरुड पुराण ऐकण्याचे नियम आहे. हास्यलास्य गीत परम कौतुक संभ्रम वरजावा. या 10 दिवसात काय नियम पाळायचे आहेत? मोठ्या मोठ्याने हसायचं नाही, गमती करायचं नाही, जोक करायचे नाही, कुणाची निंदा करायची नाही, कोणाचं कौतुक सुद्धा करायचं नाही. हो, कोणाला आपला पाय पडू द्यायचा नाही आणि कोणाला आपण आशीर्वाद सुद्धा द्यायचा नाही. देवाची, ब्राह्मणांची, कथेची किंवा गेलेल्या व्यक्तीबद्दलची किंवा कोणाचीही निंदा आपल्याकडनं व्हायला नाही पाहिजे. या दिवसांमध्ये मनुष्याने सतत भगवत नाम संकीर्तन करायला पाहिजे, कथा श्रवण केल्या पाहिजे, वगैरे वगैरे गोष्टी सांगितल्या तत्पूर्वक. मग कथा श्रवण करायच्या. मग कथा आता गुरुजी सांगताय आणि तुम्ही ऐकताय, बरोबर. पण श्रवणाचे मुख्यत्वे 4 अंग सांगितलेले आहेत. त्या 4 अंगांबद्दल आपल्याला माहिती असलं तरच ते सांगितलेलं आपल्या उपयोगामध्ये येणार आहे. जर आपण लक्ष देऊन श्रवण नाही केलं, तर श्रवणाचे 4 अंग आपल्याला माहीत नसले तर ते श्रवण केलेलं सुद्धा आपल्या उपयोगामध्ये येत नाही. म्हणजे पाहिजे तसा त्याचा लाभ होत नाही. गुरुजी म्हणजे काय? गुरुजी एक सांगणारे कथा प्रवक्ता आहे. जसं की एक ड्रायव्हर असतो, तो हॉर्न वाजवतो. तो हॉर्न वाजवणाऱ्यापेक्षा ऐकणारा फायद्यामध्ये असतो. ज्याने हॉर्न ऐकला आहे तो स्वतःला काय करतो? सांभाळतो. ज्याने ऐकला नाही टक्कर होऊन जाते, बरोबर.
म्हणून हॉर्नकडे जसं आपलं लक्ष असतं तसं गुरुजींच्या एकेका शब्दाकडे आपलं लक्ष गांभीर्याने असायला पाहिजे. मी तुम्हाला जीवनामध्ये 2 गोष्टी चांगल्या सांगेल, जीवनात सुधारणा कशी करायची ते सांगेल. अर्थात मी सांगेल म्हणजे जे भगवान विष्णूने नारायणांनी जे गरुडांना सांगितलेलं आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर पश्चात 4 नियमांबद्दल आपल्याला बोलायचं होतं. तर 4 नियम असे आहेत श्रवणाचे मुख्यत्वे. तर पहिला नियम सांगितला आहे श्रवण. जे गुरुजी सांगताय ते तुम्ही काय करा, श्रवण करा, आत्मसात करा, श्रवण. त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलंय, चिंतन. जे ऐकलंय त्याच्यावरती चिंतन करा. आलं का जाऊ द्या, त्यांचं झालं काही तर ते माझी भिंका नका थोडं गडबडून जाते बरं का. हा, तर काय सांगतो श्रवण. श्रवणानंतर काय आहे, चिंतन. आता चिंतन काय चालू होतं, सरिता आंटी कथा ऐकायला आल्या असं चिंतन नाही, गुरुजी काय सांगतात त्याच्यावर चिंतन करायचं. सगळ्यांना कळतं आपली सगळी कापात खरी आहे, आता काय करू शकतो आपल्या हाताने. पाणी आता झालं तर आपण काय करणार. श्रवण चिंतन. मग चिंतन केलेल्यावरती काय करा, मनन करा, म्हणजे त्याचा मानसिक विचार करा. श्रवण चिंतन मनन. नंतर त्याचं आत्मपरीक्षण करा. त्याला स्वतःवरती आत्मपरीक्षित करून बघा. स्वतःवर त्याला आत्मपरीक्षित करून बघा. आणि आत्मपरीक्षण झाल्यानंतर त्याच्या पुढे सांगितलंय श्रवण चिंतन मनन निरेध्यासन आणि आत्मपरीक्षण. त्याला निरेध्यासन करा, नंतर त्याचं आत्मपरीक्षण करा, म्हणजे त्याच्यावरती रिसर्च करा, त्याच्यावरती संशोधन करा. हे खरं आहे की खोटं आहे, खरं आहे की खोटं आहे, याची आपण काय करायला पाहिजे, रिसर्च करायला पाहिजे. मग श्रवण चिंतन मनन निरेध्यासन आणि आत्मपरीक्षण हे श्रवणाचे एकूण किती अंग सांगितले तुम्हाला, आम्ही 5 अंग सांगितले. श्रवण चिंतन मनन निरेध्यासन आणि आत्मपरीक्षण. तर अशा प्रकारे श्रवण करा, श्रवण केलं चिंतन करा, चिंतनाचं मनन करा, त्याचं आत्मपरीक्षण करा आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर निरेध्यासन त्याच्यावरती रिसर्च करून बघा. अर्थात आता आपल्याला काही रिसर्च करण्याची गरज नाही. आपल्या ऋषी परंपरेमुळे हजारो वर्षांपासून त्या रिसर्च करून ठेवल्या गेलेल्या आहेत. त्यातल्या आपण विज्ञानाला फॉलो करणारे लोक आहोत, शास्त्रज्ञांना फॉलो करणारे लोक आहोत. तर आपल्याला पुष्कळ सारं नॉलेज त्यांच्या माध्यमातून मिळून जातं. व्यक्तिगत आपल्याला वेगळा अभ्यास करण्याची काही गरज नाही, पण त्याच्यावरती रिसर्च सुद्धा संशोधन सुद्धा मनुष्याने करायला पाहिजे. श्रवणाचे 4 अंग सांगितल्यानंतर जेथे सावध नाही श्रोता तेथे काय करेल चतुर वक्ता. गरुडा सांगणारा तो वक्ता आहे, त्याच्याकडे खूप सारं ज्ञान आहे, तो खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण ऐकणारे श्रोता जर सावध नसले, त्यांचं लक्ष नसलं, तर तो चतुर वक्ता तिथे काय करणार, तो बुद्धिमान प्राणी तिथे काय करणार आहे. म्हणून त्याचं सुद्धा लक्ष त्या ठिकाणी असायला पाहिजे. श्रवणाचे आपण 4 अंग बघितले. गरुड पुराण श्रवणाने काय लाभ होतो बरं. हो, तर गरुड पुराण अत्यंत श्रेष्ठ असं पुराण आहे, परमफलदायी पुराण आहे. सगळ्यात छोट्या भाषेत सांगतो आणि कमी शब्दात सांगतो. ते म्हणजे असं की कुठल्याही पुराणाला दिव्य शब्दाने संबोधित केलं गेलेलं नाही. श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद शिवपुराण, श्रीमद देवी महात्म्य, श्रीमद रामरक्षा, सगळ्या ठिकाणी श्रीमद शब्दाचा प्रयोग झालेला आहे. पण एकमात्र पुराण असं आहे जे म्हणजे गरुड पुराण, ज्याला महर्षी वेदव्यासाने दिव्य शब्दाने संबोधित केलं आहे. महर्षी वेदव्यास सांगताय की गरुड पुराण म्हणजे श्रीमद नारायणांच्या मुकुटावरचा मुकुटमणी जो आहे त्याचं नाव गरुड पुराण आहे. एवढं हे पुराण दिव्य आहे. अरे भागवत जे आहे, भागवत महापुराण जे आहे, याला दुधाची उपमा दिली गेलेली आहे, त्याला लोण्याची उपमा दिली गेलेली. कोणाला, भागवत महापुराणाला. आणि भागवत महापुराणानंतर लिहिलं गेलं ते म्हणजे गरुड पुराण. अर्थात मला सांगा, लोणी तूप जे आहे ते कशापासून बनतं, दुधापासून बनतं, बरोबर. दुधावरती प्रक्रिया करून आपण तुपापर्यंत जाऊन पोहोचतो. मग तूप घ्यायला गेलं तर तूप पराशीच आपण डोकं लावलं, दादा 1 लिटर दूध 100 रुपयाला भेटून जातं आणि तुम्ही 1 किलो तुपाची किंमत 1000 रुपये सांगतात, असं चालेल का, नाही सांगणार. दुधाची किंमत वेगळी आहे आणि तुपाची किंमत वेगळी आहे. त्याच प्रकारे लोणी म्हणजे काय, तर भागवत महापुराण. पण त्या लोण्याला कढवून त्याच्यापासून ते तूप निर्माण झालंय ते घेतं म्हणजे तूप दिव्य श्री गरुड पुराण आहे. असं का बरं, त्याचं सुद्धा कारण सांगतो. भागवत जे आहे ना,
ते प्रेताचा जीवन सांगतं, प्रेत योनी सांगतं, प्रेत योनीतनं उद्धारासाठी उपाय सांगतं. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून मोक्षापर्यंतचं संपूर्ण ज्ञान ज्या ग्रंथामध्ये आहे त्याचं नाव गरुड पुराण आहे. भागवत तुम्हाला भगवंताची भक्ती प्राप्त करून देऊ शकतं, भागवत तुम्हाला भगवंताची भक्ती करून मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूपासून मोक्षापर्यंतचं सगळं जे मार्गक्रमण आहे ते भागवत ग्रंथात सांगितलं गेलेलं नाही. धुंदुकारे प्रेत बनला होता, प्रेताचा उद्धार गोकर्णाने भागवत कथा सांगितलेली, प्रेताचा मोक्ष झाला इथपर्यंत त्यांनी सांगितलेलं आहे. पण गरुड पुराणामध्ये जन्मापासून मृत्यूपासून जे जन्मापासून मृत्यूपर्यंत मृत्यूपासून मोक्षापर्यंत घेऊन तर त्या पुराणाचं नाव दिव्य श्री गरुड पुराण आहे. मग लाभ काय होत आहे पुराण श्रवण करण्याने? विद्यार्थ्यांना विद्या प्राप्त होते, विद्यार्थ्याला विजय प्राप्त होतो, ब्राह्मणाला ज्ञान प्राप्त होतं, क्षत्रियाला विजय प्राप्त होतो, व्यापाऱ्याला व्यापारामध्ये उन्नती प्राप्त होते. कारण गरुड पुराण जे आहे ते सगळ्या गोष्टींनी मनुष्याला लाभ देणारं आहे. कारण त्यामध्ये प्रत्येक गोष्टी संबंधित खूप साऱ्या चर्चा पुढे पुढे आलेल्या आहे. तर अशा प्रकारे गरुडा सगळ्यांच्या सगळ्या इच्छा गरुड पुराण पूर्ण करणार आहे. जो ज्या कामनेने गरुड पुराण श्रवण करतो ना गरुडा, त्याची ती कामना पूर्ण होते. गरुडा तुला सांगतो, अरे नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, सगळ्या देवांमध्ये भगवान विष्णू श्रेष्ठ आहे, व्रतांमध्ये एकादशी सगळ्यात श्रेष्ठ आहे, 4 वर्णात ब्राह्मण सर्वोत्तम श्रेष्ठ आहे. त्याच प्रकारे 18 पुराणांमध्ये गरुड पुराण हे सगळ्यात श्रेष्ठ आहे. ज्याप्रमाणे शस्त्रास्त्रांमध्ये भगवान महाविष्णूंचं सुदर्शन चक्र सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्याच प्रकारे गरुड पुराण सगळ्या पुराणांमध्ये श्रेष्ठ आहे. म्हणून भागवत पुराणाच्या कथांपेक्षा सुद्धा सर्वात जास्त कथा जर होतात तर गरुड पुराणाच्या होतात. मला एका दिवसाला 2-2, 3-3 ठिकाणी गरुड पुराणाच्या कथा सांगाव्या लागत असतात. तर सांगण्याचं तात्पर्य काय, तर गरुड पुराण सुद्धा खूप लोक श्रवण करत आहेत, हे सुद्धा कल्याण करणार आहे. श्रीमन नारायण सांगतात, गरुडा जो गरुड पुराण श्रवण करतो ना त्याला या जीवनाची दशा आणि दिशा समजून जाते. ज्याला जीवनाची दशा आणि दिशा समजते त्याची दुर्दशा होत नाही. आणि जो गेलेला जीव आहे त्याचा प्रित्यर्थ हे गरुड पुराण आपण लावतो आहे, तो सुद्धा अदृश्य रूपाने गरुड पुराणाचं दिव्य ज्ञान श्रवण करतो. आणि दिव्य ज्ञान जेव्हा तो श्रवण करतो तेव्हा त्याला पण समजतं की पुढचा मार्गक्रमण कसं करायचंय, पुढची आता दशा आणि दिशा आपण कशी शोधायची, म्हणजे त्याला सुद्धा गती मिळते. मग मला सांगा, देह सुटून गेल्यानंतर जे गरुड पुराण त्या गेलेल्या जीवात्म्याचं कल्याण करू शकतं ते तुमच्या माझ्यासारख्यांचं कल्याण नाही का करू शकणार? निश्चित कल्याण करू शकेल. म्हणून हे ग्रंथ जे आहे का श्रोते हो, हे मनुष्यांचं कल्याण करण्यासाठी महर्षी वेदव्यासांनी लिहून ठेवलेली आहे. अरे या ग्रंथांचा एवढा महिमा आहे की जिवंत मनुष्याने श्रवण केलं तर त्याचं सुद्धा मंगल झाल्याशिवाय राहत नाही. आणि ज्याच्या प्रित्यर्थ लावलं जातंय त्या जीवात्म्याचं सुद्धा मंगल झाल्याशिवाय राहत नाही. त्याला सुद्धा स्वर्ग मोक्षाला तो प्राप्त होतो, त्याला सुद्धा मोक्ष मिळतो, त्याला सुद्धा ऊर्ध्व गती प्राप्त होत असते. या ग्रंथांचा महिमा असा तसा नाहीये. या ग्रंथांचा महिमा किती माहिती का तुम्हाला? अपार महिमा ग्रंथांचा वदवेना कोणाचा, अरे प्राणची कीर्तनकारांचा मेवा कविवर संतांचा, जनुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कलीचा रवी अंतरिता समहरता, आरती करू तुझ भगवंता. कसा महिमा या ग्रंथांचा, अपार महिमा ग्रंथांचा. या ग्रंथांचा महिमा खरंच अपार आहे. श्रोते हो, राजा परीक्षितीने एक वेळ भागवत श्रवण केलं तर राजा परीक्षितीला सुद्धा मोक्ष मिळाला. हे ग्रंथ जीवात्म्याचं कल्याण करणारे आहे. जीवात्मा म्हणजे काय? आपण सगळे जीवात्मेच आहोत. हा देह सुटून गेल्यानंतर तो जीव सुटून गेला म्हणजे शरीर सुटून गेलं म्हणून त्याला आपण काय म्हणतो? आत्मा म्हणतो. आणि हा जीव आहे तोपर्यंत जीवात्मा, हे सुटलं वरचं हे कवर शरीररूपी कवर निघून गेलं की फक्त आत्मा. तर ग्रंथांचा महिमा कसा आहे? अपार आहे. या गरुड पुराणाला गरुड पुराण असं का म्हणतात बरं? तर गरुड जे आहे ते एका पक्षाचं नाव आहे. म्हणजे भगवान महाविष्णूंचं जे वाहन आहे त्या वाहन जे आहे त्याचंच नाव काय आहे? गरुड आहे. आणि त्या गरुडजींनी भगवान श्रीमन नारायणांना अनेक सारे प्रश्न विचारले. भगवान श्रीमन नारायणांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि ग्रंथ तयार झाला. म्हणून महर्षी वेदव्यासांनी त्या ग्रंथाला गरुडजींचंच नाव दिलं, गरुड महापुराण. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा गरुड पुराण कोणी श्रवण केलं होतं? तर गरुडजींनी श्रवण केलं होतं, म्हणून त्या पुराणाचं नाव काय दिलं? गरुड पुराण. तर हे जे गरुड पुराण आहे हे लिहित असताना महर्षी वेदव्यास जे आहे, महर्षी वेदव्यासांनी ज अक्षरावरनं गरुड पुराणाची सुरुवात केली. कोणत्या अक्षरावरनं केली? ज.
आता नियम असा आहे की ज अक्षरावर्ण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करायची नसते. ज अक्षरावर्ण सुरुवात करू नये. ज दग्धाक्षर आहे. ज काय आहे? दग्धाक्षर. म्हणून त्या दग्धाक्षरावर्ण कोणत्याही ग्रंथाची सुरुवात करायची नाही असा सरळ सोपा नियम आहे. आणि महर्षी वेदव्यासाने गरुड पुराण लिहिण्याच्या अगोदर 16 पुराण लिहिले. गरुड पुराण 17वं लिहिलं आणि 18वं ब्रह्मवैवर्त पुराण लिहून 18 पुराण पूर्ण केले. म्हणजे ज्यांनी एवढे 16 पुराण लिहिले त्यांना काही छोटे छोटे नियम माहित. बरं नियम बनवले कोणी? तर नियम स्वतः महर्षी वेदव्यासानेच नियम बनवले. बरं महर्षी वेदव्यास म्हणजे कोणी साधारण व्यक्ती का? नाही. ज्ञानी नाम अग्रगण्यम बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हणजे कुशाग्र बुद्धिमत्ता भयंकर प्रचंड बुद्धिमत्ता ज्यांची आहे अशी आमची महर्षी वेदव्यास. त्यांना वेदव्यासी पदवी आहे. शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे असं ज्यांचं ज्ञान आहे अशी महर्षी ज अक्षरावर्ण त्या ठिकाणी सुरुवात केली. गरुडजींनी विचारलं की महर्षी तुम्हाला माहिती ना ज दग्धाक्षरे ज अक्षरावर्ण सुरुवात करायची नसते तरी तुम्ही ज अक्षरावर्ण सुरुवात का केली? तेव्हा महर्षी सांगतात गौरा मी गरुड पुराणाची सुरुवात ज अक्षरावर्ण केली असं नाही. तर याच्या अगोदर मी भागवत महापुराण लिहिलं. त्या भागवत महापुराणाची सुरुवात सुद्धा मी ज अक्षरावर्ण केलेली आहे असं महर्षीने कोणाला सांगितलंय? गरुडजींना सांगितलेलं आहे. त्यावेळी महर्षी सांगतात गौरा मी भागवताची सुरुवात ज अक्षरावर्ण केली. बरं मीच केली असं नाही तर भगवान श्रीमन नारायण भगवान महाविष्णू किंवा श्रीकृष्ण रूपाने या भूमीवरती होते. मथुरा वृंदावन आदी क्षेत्रांवरती. त्यावेळेस त्यांच्या विरहामध्ये जे त्यांचे भक्त होते म्हणजे गोपिका होत्या त्यांनी सुद्धा भगवंताच्या विरहामध्ये जी गोपी गीताची रचना केली. जे गोपीगीत भगवंताला प्राणांपेक्षा सुद्धा प्रिय आहे त्या गोपी गीताची सुरुवात सुद्धा ज अक्षरावरूनच केलेली आहे असं महर्षींनी कोणाला सांगितलं? गरुडजींना सांगितलं. बघा श्रोते हो भागवताचा एक श्लोक कानावरती पडायला सुद्धा भगवत कृपा लागत असते तेव्हा तो श्लोक कानावरती पडतो. आता भागवताचा मी तुम्हाला एक श्लोक तुमच्या कल्याणासाठी सांगितला की उद्या तुम्ही म्हणणार की गुरुजी गरुड पुराण सोडून दुसरं काहीतरी सांगतात तर तसं तुम्ही करू नका. मी तुम्हाला चांगल्यात चांगलं सांगेल चांगल्यापेक्षा चांगलं सांगेल. तर महर्षी सांगताय की गौडा भागवताची सुरुवात सुद्धा मी कोणत्या अक्षरावर्ण केली आहे? ज. मग काय सुरुवात केली महर्षींनी? बघा तुम्ही भागवताच्या पहिल्या स्कंदाचा पहिला श्लोक मी तुम्हाला सांगतो. जन्माद्यस्य यतोऽनुभयादितरत स्टारतेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्मरुधाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषः धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि. जन्माद्यस्य शब्दापासून सुरुवात केली आहे श्लोकाला आणि श्लोकाचा शेवट कुठे केला आहे महर्षींनी? महर्षी म्हणतात प्रभू तुम्ही सत्य आहात. नाही प्रभू तुम्ही परम असत्य आहात. नाही प्रभू तुम्ही सत्यम परम धीमहि आहात. ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये काय म्हणतो? सत्यम शिवम सुंदरम. प्रभू तुम्ही सत्यम परम धीमहि आहात. आणि भगवान श्रीकृष्णांच्या विरहामध्ये गोपीने ज्या गोपी गीताची रचना केली ते गोपीगीत मी तुम्हाला सांगतो जे भगवान महाविष्णूंना प्राणांपेक्षा सुद्धा प्रिय आहे. तिथे सुरुवात केली श्रोते हो. जयति तेधिकं जन्मना व्रजां श्रयत इंदिरा शश्वदतरहि दयितदृश्यतां दिक्षुतावका वैभेतासवस्त्वां विचिन्वते. जयति तेधिकंपासून सुरुवात केली. त्वां विचिन्वते. प्रभू आम्ही तुझं नित्य चिंतन करतो म्हणून गोपींनी त्या श्लोकाचा काय केला? शेवट केला. तर महर्षी सांगताय की गौडा ज हे दग्धाक्षरे म्हणून ग्रंथांची सुरुवात करायची नाही हा नियम बरोबर आहे. पण कलियुगामध्ये मनुष्य कोणी तनदुखी आहे कोणी मनदुखी आहे कोणी धनदुखी आहे. कोणाला कोणतं चिंता आहे कोणाला कोणतं दुःख आहे कोणाचं काय तर कोणाचं काय. प्रत्येक जण चिंतारूपी चितेमध्ये काय होतोय? दग्ध होतोय. आणि त्याचा दाह जर शांत करायचा असेल तर कलियुगामध्ये ग्रंथांची सुरुवात कोणत्या अक्षरावरनं करायला पाहिजे? ज अक्षरावरनं त्याची सुरुवात करायला पाहिजे. तर त्या
जो दग्ध आहे, जो दाह आहे, त्याची शांती त्या ठिकाणी होणारी. आपल्या भाषेमध्ये आपण बोलतो ना, काट्यानेच काटा काढावा लागतो, त्यातला प्रकार की कलियुगातल्या लोक हे सगळे चिंतातूर आहेत, सगळे कोणत्या ना कोणत्या चिंतेमध्ये दग्ध होत आहे. त्यांचा तो दाह शांत करण्यासाठी कलियुगामध्ये जे जे ग्रंथ लिहिले गेले त्या ग्रंथांची सुरुवात कोणत्या अक्षरावरनं केली? महर्षींनी ज अक्षरावरनं केली. इथपर्यंत समजलं तुम्हाला? आता पुढचं सांगतो. मग गरुड पुराणाची सुरुवात ज अक्षरावरनं केली. ज अक्षरावरनं काय सुरुवात केली बरं? तर महर्षी लिहिताय गरुड पुराणाचा अगदी पहिला श्लोक तुम्हाला सांगतो मी. ज अक्षरावरनं ज्याची सुरुवात झाली आहे. जय सद्गुरु कर्पूर गौरा अनन्य भक्तांच्या माहेरा चतुराननादी सुरवरा स्मरहरा अगम्य तू. हा गरुड पुराणाचा पहिला श्लोक आपण श्रवण केला. काय म्हटलं? जय सद्गुरु कर्पूर गौरा. कोणाला नमस्कार केला? कोणाचा जय जयकार केला? कर्पूर गौर. मग कर्पूर गौर कोण आहे बरं? कर्पूर गौर म्हणजे आमचे भोलेनाथ, देवांचे देव, महादेव. त्यांचा सगळ्यात पहिल्यांदा काय केला? जय जयकार केला. आणि त्यांना काय सांगितलंय? तुम्ही सद्गुरु रूपामध्ये माझ्यावरती कृपा करा, आता तुम्ही माझे सद्गुरु म्हणा. बघा, महर्षी वेदव्यास एवढं ज्ञान असताना सुद्धा भोलेनाथांना सद्गुरु केलंय, त्यांचा जय जयकार केलाय, त्यांचा नमस्कार केलाय. आणि मग पुढे गणपती बाप्पांची स्तुती त्यांनी केली आहे. पण श्रोते हो, आपण साधी किराणाची यादी लिहायचं म्हटलं तरी वरती काय लिहितो? श्री गणेशाय नमः. आणि महर्षी एवढा मोठा ग्रंथ लिहित आहेत आणि श्री गणेशाय नमः, सरस्वते नमः, गुरुभ्यो नमः असं काहीही नाही. सरळ सरळ कुठून सुरुवात केली? जय सद्गुरु कर्पूर गौरा. हे सद्गुरु कर्पूर गौर भगवान भोलेनाथ, मी तुमचा जय जयकार करतो. तुम्ही गुरु बनून मला आशीर्वाद द्या, मला प्रेरणा द्या आणि मला ग्रंथ लिहिण्यासाठी तुम्ही स्मृती द्या. त्यावेळेस गरुडजीने विचारलंय की प्रभू डायरेक्ट भोलेनाथच का बरं? त्यावेळेस महर्षी सांगतायत गरुडा, ग्रंथ कोणता लिहायचा आहे? मृत्यू उपरांत ग्रंथ लिहायचा आहे. जोपर्यंत मृत्यूच्या आधीचे ग्रंथ लिहायचे होते तोपर्यंत सदैव गणपती बाप्पांचं स्तुती, गणपती बाप्पांची प्रार्थना महर्षींनी केली आहे. पण आज मृत्यूच्या उपरांत ग्रंथ लिहायचा आहे म्हणून भोलेनाथांचं स्मरण त्यांनी केलेलं आहे. मृत्यूच्या उपरांत ग्रंथ लिहायचा आहे. मृत्यूच्या उपरांत जीवन मनुष्याचं कुठून चालू होतं बरं? कुठून चालू होतं मृत्यूच्या नंतरचं जीवन? स्मशानापासून. कुठून चालू होतं? स्मशानापासून. मृत्यूच्या उपरांत जीवन स्मशानापासून चालू होतं. आणि भगवान भोलेनाथ कुठे राहतात? स्मशान क्रीडा करता सुखावे तो देव चूडामणी कोण आहे? उदास मूर्ती जटा भस्मधारी तुझवीन शंभो मज कोण तारी. म्हणून त्या स्मशानात निवास करणाऱ्या कर्पूर गौर भगवान भोलेनाथांचं महर्षींनी काय केला? जय जयकार केला. त्यांना सांगितलं मला ग्रंथ लिहिण्यासाठी तुम्ही परवानगी द्या. ग्रंथाची सुरुवात केली ज अक्षरावरनं. ज दग्धाक्षर आहे, कलियुगात लिहिलं म्हणून कलियुगामध्ये ग्रंथाची सुरुवात करताना ग्रंथाचं माझे पहिलं अक्षर आहे ते काय ठेवलं? ज. जय सद्गुरु कर्पूर गौरा. त्याच्यानंतर भक्तवत्सला, भक्त पालका, नमन माझे गणनायका. आता कुणाची स्तुती करतायत, कुणाला नमन करतायत? गणनायका, सगळ्या गणांचे अधिपती म्हणजे महागणाधिपती. आता महर्षींची एक सवय सांगतो तुम्हाला. महर्षींचा विषय असा होता की महर्षी सांगायचे आणि गणपती बाप्पा लिहायचे. पण महाभारत लिहिलं ना, ते महाभारत लिहिल्यानंतर गणपती बाप्पा म्हटले आता महर्षींकडे मी सहज म्हणून सुद्धा जाणार नाही. कारण गेलं की महर्षी काय करतात? आपल्याला काही ना काही लिहायला लावतात. आणि महर्षींना माहिती असायचं की गणपती बाप्पा येणार नाही, कारण आतापर्यंत बरेच पुराण लिहिलेले आहेत. त्याच्यामुळे मग महर्षी पण काय करायचे माहिती का? बसल्या बसल्या गणपती बाप्पांना आहे ना आमिष दाखवायचे. आमिष कसं? लहान बाळ जर आपल्याकडे आपण काय सांगतो त्याला, तिकडे माझ्या हातामध्ये काय आहे? चॉकलेट आहे. बाळ जवळ आलं का आपण चॉकलेट देत नाही, आपण त्याचा काय करतो? हात धरून घेतो. त्यातला प्रकार. महर्षी जेव्हा जेव्हा गणपती बाप्पांची गरज लागायची ना, काय म्हणायची माहिती का? अरे लाडू मोदक देऊनी तुझला, लाडू मोदक देऊनी तुझला, विनवितो वारंवार गजानना रे दे मज आशीर्वाद, दे मज आशीर्वाद.
गजानना दे मज आशीर्वाद. आणि गणपती बाप्पांना वाटलं की आता महर्षीन काही केलं की आपल्याला लाडू पेढे मोदक मिळतील, आणि त्या हिशोबाने गणपती बाप्पा आले की गणपती बाप्पांना बसवायचं काय सांगायचे. आता तुम्ही सांगतो की तुम्ही काय करा, लिहून काढा. आणि एकदा महर्षींनी सांगायला सुरुवात केली की महर्षी काही 10-10, 12-12 दिवस उठत नसायचे. असो तर आतापर्यंतचे पुराण जे आहे ते गणपती बाप्पांनी लिहिले होते, पण आता मात्र स्वतः महर्षी सगळं पुराण लिहिणार आहे. तत्पश्चात आता पुढे बघा तुम्ही, चतुर्थे वाक्यांचे स्वामी जी राहिली मातृका लक्ष्मी हे ब्रह्मकुमार लागून अंतःकरणी ध्यायी. जे म्हणजे गणपती बाप्पांनंतर शारदा सरस्वतीची स्तुती केली, सरस्वती मातेला नमस्कार केला आहे. सकल देवतांचा जीवासी पुन्हा नमस्कारून आज्ञेसी मागून या प्रेतकल्पासी प्राकृतासी आरंभितो. सगळ्या देवी देवतांचा नमस्कार करून पुन्हा एकदा भगवान भोलेनाथांचा नमस्कार केलेला आहे. आणि आता पुढे काय सांगताय बघा, नाही विचारणी सुतमुनी पुराण सांगी अनुदितो कोणे केली व्यासासनी बैसला. हो, नैमिष नावाच्या देवक्षेत्र नैमिष नावाच्या अरण्यामध्ये सहस्त्र वर्ष म्हणजे 1000 वर्ष चालेल एवढा मोठा यज्ञ आयोजित केला गेलेला होता. त्या ठिकाणी 88,000 ऋषी जमलेले होते. 88,000 ऋषी म्हणजे 1 लाखाला किती कमी, 12,000. बरोबर, म्हणजे आपण 1 लाख ऋषी होते असं गृहीत धरायला काही अडचण नाही. तर एवढे ऋषी मिळून त्या ठिकाणी काय करत होते, विश्व कल्याणासाठी यज्ञ करत होते. तर त्या ऋषींनी एक नियम बनवला होता की यज्ञ संपल्यानंतर संध्याकाळी स्नान संध्या वगैरे भोजन वगैरे झाल्यानंतर जोपर्यंत झोप लागत नाही त्या अगोदरच्या मधल्या तासाभरामध्ये कोणीतरी व्यासपीठावरती एक विद्वान गृहस्थ बसणार, म्हणजे विद्वान ऋषी कोणीतरी बसतील आणि बाकीचे 88,000 ऋषी त्यांना काय करतील, प्रश्न विचारतील आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायचं असं ते ठरवलं होतं. तुम्हाला ते लक्षात आलं असेल मला काय सांगायचंय. तर या ते ऋषी शौनकाधिक प्रश्न करीते झाले संबक यमस्तर बाजूंतक यातनाने करीत असे. आणि तिथे त्या प्रश्न उत्तरांच्या चर्चेमध्ये हा प्रश्न 88,000 ऋषींनी विचारला की यम जो सगळ्यांचा अंतक आहे, सगळ्यांचा अंत करणारा आहे, तो जो यम आहे जो यातना अनेक प्रकारच्या करत असतो, तर या त्या लोकाचा विस्तार, त्याच्या त्या यमलोकाचा विस्तार किती आहे आणि जीवांचा आचार. आणि जीव कोणते कोणते त्या यमलोकाला जातात. देहत्यागिल्या कर्म प्रकार, आणि देहत्याग केल्यानंतर हे शरीर सुटून गेल्यानंतर पुढे आपल्या कर्मांचं पुढे काय होतं. देहत्यागिल्या कर्म प्रकार काही सार जीव भोगी कसे, तो मनुष्य पाप आणि पुण्याचे फल कसे भोगतो. हे अत्यंत पुराण शोधण्यास जे पाना आम्हा सर्वांची कथन एकीकडून जे 88,000 ऋषी सांगतायत हे सगळं आम्हाला क्रमबद्ध तरी त्याने तुम्ही काय करा सांगा, असं त्या 88,000 ऋषी त्यांना महर्षींना विचारतायत. त्या ऋषींचा प्रश्नार्थ ऐकून सूत हर्षयुक्त दृढ धर्मवृक्ष भगवंत ध्यासीने मस्तवीत असे. आणि असा प्रश्न ऐकल्यानंतर महर्षी वेदव्यास जे आहे त्यांची त्या ठिकाणी समाधी लागलेली आहे. आणि समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर त्यांनी काय त्या ठिकाणी बघितलेलं आहे, एक कल्पवृक्ष आहे. आणि तो कल्पवृक्ष असा तसा नाहीये, तो मधुसूदन श्रीकृष्ण परमात्मा रूपी मधुसूदन रूपी तो कल्पवृक्ष आहे. आणि तो काय करतोय, तो सगळ्यांचं कल्याण करतोय, तो सगळ्यांना आश्रय देतोय. पण ध्यान करणाभ्याम पाद रक्षिती पाद पाहा म्हणजे काय की वृक्ष ज्याप्रमाणे सगळ्यांना आश्रय देतं, सगळ्यांना सावली देतं, सगळ्यांना गोड फळ देतं, त्याचप्रमाणे हा भगवंत आहे. बघा श्रोते हो, वृक्ष ज्याला लाकूड तोडणारा मनुष्य ते झाड तोडत असतो तरी ते झाड तुटेपर्यंत त्याच्या मस्तकावरची आपली सावली काढत नाही. असं कल्पवृक्ष रूपी मधुसूदन कल्पवृक्ष रूपी त्या भगवंताचं महर्षी मनामध्ये काय करताय, स्मरण करताय. महर्षी काय सांगताय, जसं झाडाला पानं असतात, फुलं असतात, फांद्या असतात, फळं असतात ना, तसं हे जे कल्पवृक्ष रूपी तो वृक्ष आहे. मने वृक्षरूपी भगवान वेद तुझे स्कंद जाण. तर या मधुसूदन कल्पवृक्ष वृक्षाचं वेद काय आहे, स्कंद आहेत. पुराणे त्या शाखा गहन, ही जे आपण वेगळे पुराण श्रवण करतो ना, गरुड पुराण, भागवत पुराण वगैरे वगैरे 18 पुराण, ते सगळे त्या कल्पवृक्ष मधुसूदन रूपी कल्पवृक्षाच्या काय आहेत म्हणे गरुडा, शाखा म्हणजे फांद्या आहेत. काय आहेत, शाखा आहेत. यज्ञाचं दक्षिणाती कुसुमे, आणि आपण जे यज्ञ करतो ना स्वाहा स्वाहा, तर त्या कल्पवृक्ष रूपी वृक्षाचं काय आहे म्हणे गरुडा, पुष्प आहे. पण मग झाडाला फळ पण तर येतं ना, या झाडाचं फळ काय आहे, पुढे नीट लक्ष देऊन श्रवण करा. ता वाढला जो वृक्ष तयाचे फल ते मोक्ष. आणि या कल्पवृक्ष मधुसूदन कल्पवृक्ष वृक्षाचं फळ काय आहे, मोक्ष आहे.
वृक्षरूपी सर्व साक्ष जो प्रत्यक्ष सर्वांघटी, तो सगळ्या ठिकाणी सर्व व्यापी आहे, अव्यक्त आहे, सर्व साक्ष आहे, अशा त्या भगवंताचं काय केलं, स्मरण केलंय. तो सर्वांचे करी कल्याण म्हणून नमस्कारिला भगवान, तो सगळ्यांचं कल्याण करतो म्हणून त्या भगवंताचा एकदा महर्षींनी काय केलं आहे, नमस्कार केला आहे. मग म्हणे ऋषींना लागून पूर्वी सुपर्ण गरुड जो का, आणि मग महर्षी सांगतायत की अरे ऋषींनो, फार पूर्वी आजच्या 3,500-4,000 वर्षा अगोदर सुपर्ण म्हणजे गरुड, सुवर्ण पक्षी कोण आहे, वैनतेय, वैनतेय म्हणजे गरुड, वैनतेया महे सुवर्ण पक्षायदी मे तन्नो गरुड प्रचोदयात, अशी आमची गरुडजी जे वैनतेय आहेत, सुपर्ण आहेत. त्यांनी हे प्रश्न कोणाला विचारले होते, म्हणे गरुडजींनी श्रीमन नारायणांना प्रश्न विचारले होते, आणि श्रीमन नारायणांनी त्यांच्या प्रश्नांचे उत्तर दिले होते. तेच मी तुम्हाला सांगणार आहे, असं 88,000 ऋषींना नैमिषारण्यामध्ये कोण सांगतंय, सूतजी सांगतायत, आणि जे सूतजींनी त्यांना सांगितलं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. तो विष्णू प्रति पुस्तकाला तो म्हणजे कोण, आता मागे काय बघितलं होतं, पूर्वी सुपर्ण गरुड जो का, म्हणजे गरुड जो आहे तो, म्हणजे मागच्या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी काय आला संबंध आला, त्याची जोड झाली, बरोबर. तर तो विष्णू प्रति पुस्तक झाला तुझ्या प्रसादे गोविंदा मला, तो भगवान विष्णूंना गरुडची विचारताय की तुमच्या आशीर्वादाने प्रभू मला सगळ्या लोकांच्या अव्याहत गती मला माहिती आहे, म्हणजे भूलोकात, मृत्यूलोकात, पाताळ लोकात, भुवर लोकात, स्वर लोकात, ब्रह्मलोकात, कुठे कुठे काय काय चाललंय ते सगळं मला काय आहे माहिती आहे. पण जेथे पीडिती पापी जन, हो, जिथे पापी जीवांना पीडा दिली जाते तेथे नाही माझे गमन, तिथे माझं कधीच जाणं झालं, म्हणजे यमलोकाबद्दल चर्चा झाली, तिथे यमलोकाला माझं कधीच जाणं झालं नाही. या हेतूने तुम्हाला लागून प्रभू प्रश्न करीत असे, या हेतूने प्रभू मी तुम्हाला काय करतोय, प्रश्न विचारतो आहे. अग आहे रमानाचा कृपास्त माझी या मातां ठेवून येते देता पेतां पेसे स्वर्गी पावत. बघा, जो प्रश्न तुम्हाला मला पडतो, किंवा जो प्रश्न त्या नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना पडला, तोच प्रश्न तर गरुडजींना प्रश्न पडला होता की देह इथे सुटून जातो, या शरीराची इथे सगळी राख होऊन जाते, मग पाप आणि पुण्याचे फल भोगत कोण, पाप आणि पुण्याचे फल भोगत कोण, हाच प्रश्न पडतो ना आपल्या सगळ्यांना, की पाप आणि पुण्याचे फल भोगतो कोण. ते श्रीमन नारायण सांगतात गरुडा, यत आत्मा यंत्र आरूढ, हा आत्मा हा जीवात्मा या शरीररूपी यंत्रामध्ये आरूढ झालेला आहे, म्हणून मनुष्य शरीराने जे काही पाप करतं पुण्य करतं त्याचा दोष शरीराला नाही, त्याचा दोष हा आत्म्याला लागत असतो. त्याचा भोगता कोण असतो, आत्मा असतो. समजतंय ना, लक्षात येतंय ना, एकदम सिंपल सांगतोय तुम्हाला, जास्त अवघड भाषेत मी सांगतच नाही. हा, तर सांगण्याचं तात्पर्य काय आहे, श्रीमन नारायण सांगतात की गरुडा आत्मा यंत्र आरूढ, हा आत्मा शरीररूपी यंत्रामध्ये काय झालेला आहे, आरूढ झालेला आहे. बरोबर. आता मला सांगा, माझी 4 व्हीलर आहे आणि मी ती अशी रस्त्याच्या बाजूला लावली, मागच्या बाजूला चढती आणि पुढच्या बाजूला उतरती, मी रिव्हर्स गिअर टाकून ती लावलेली आहे, ठीक आहे. हँड ब्रेक वगैरे काही मी लावला नाही, दरवाजा उघडला आणि बाहेर पाणीपुरी खायला चाललो गेलो 5-7-10 मीटरवरती, ती हळूहळू घसरत घसरत रस्त्यामध्ये आली आणि कोणाला तरी टक्कर लागली, मग मी जबाबदार का माझी 4 व्हीलर जबाबदार? मी तर पाणीपुरी खात होतो, आम्ही थोडी टक्कर मारली त्याला, लावली त्याने होती ना. असं उत्तर दिलं चालेल का? जबाबदार कोण, तिचा ओनर, जबाबदार कोण राहील, ओनर, बरोबर. तसं या शरीराने केलेल्या पाप आणि पुण्याची भोगताची जबाबदारी कोणाची आहे, ओनर म्हणजे आत्म्याची आहे. शरीर त्याचा भोगता नाही. जसं इथे 100 रुपयाची नोट पडली आहे, तर डोळे सगळ्यात पहिले बुद्धीला सांगतील, बुद्धी जी आहे ती मनाला, आत्म्याला, पूर्ण शरीराला काय करेल, अलर्ट करेल की 100 रुपयाची नोट पडलेली आहे, मला डोळ्यांनी सिग्नल पाठवला, मी बघितलं काय 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 नाही. आता निर्देश कोण दिला, आतून आत्मा. मग आत्मा काय निर्देश देईल, कोणी बघत नाही, उत्तर काढून घे खिच्यात, कोणी बघत नाही, बरोबर. मग ती जर उचलून खिच्यात ठेवली तर आत्मा त्याचा काय बनतोय, पापाचा भागी बनतोय. कारण निर्देश कोणी दिला, अंतिम निर्देश कोणाचा होता, आत्म्याचा. जोपर्यंत आतून आत्म्याने आवाज दिला नसता तोपर्यंत हात पुढे सरकला असता का, नाही. डोळे उचलू शकले असते का, मन काय करू शकलं असतं, खरं तर मन काही करू शकत नसतं, पण मन असं आहे ना, 100 किलोच्या माणसाला गरगर फिरवून टाकतं. हे काय, मनाची ताकद आहे. तर सांगण्याचं तात्पर्य काय, आत्मा यंत्र आरूढ गरुडा, केलेल्या कर्माचा भोगता हा आत्मा असतो, जो कधीच मरत नाही. अरे तो जन्माच्या आधी पण आहे, तो जन्माच्या नंतर पण आहे. आपण इथे कशी जन्माला आलो, म्हणजे इथे कशी आपण आलो, म्हणजे कशी जन्माला आलो, आईच्या पोटात आलो,
बरोबर, सगळे तसेच जन्माला येतात. आपण कुठून जन्माला आलो? आईच्या पोटातलं. मग आपण आईच्या पोटात सुद्धा कुठून तरी आलोच ना. आईच्या पोटात आपण कुठून तरी आलो म्हणजे आपण त्याच्या आधी सुद्धा एक्झिस्ट करत होतो आणि मृत्यूच्या पश्चात सुद्धा आपण एक्झिस्ट करणार. अहो, जन्मापासून मृत्यूपर्यंत शरीराची अवस्था आहे ना की आत्म्याची अवस्था आहे. म्हणून गरुडा, देह करी जे जे काही आत्मा भोगितो नंतर, जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो रे ईश्वर. देह जे जे काही करतो ते शेवटी आत्म्याला भोगावं लागतं. म्हणजे पुण्य असेल तर सुख रूपाने भोगावं लागेल, पाप असेल तर दुःख रूपाने भोगावं लागेल. त्यामधून मनुष्य सुटू शकत नाही. आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे, बाळांनो, पाप प्लॅस्टिकच्या पिशवी सारखं आहे, त्याचे रिसायकलिंग तर केलं जाऊ शकतं पण त्याला डिस्ट्रॉय केलं जाऊ शकत नाही. मग गरुडजी श्रीमन नारायणांना विचारताय, प्रभू नरकात कोण जातं स्वर्गात कोण जातं? डायरेक्ट फेसला करून टाका म्हणे, आजच संपवून टाका म्हणे. गरुड पण काय 5 दिवस लावता म्हणे. ऐकायचं तुम्हाला, स्वर्गात कोण जातं नरकात कोण जातं? जे शास्त्राप्रमाणे आचार करते ते मेले अथवा जिवंत असते, परिदयाची दुर्गती न घडे गरुडा, निश्चिती कधीही गरुडा. अरे, जे शास्त्राप्रमाणे आचरण करतात, जे पाप पुण्य सांभाळून आचरण करतात, जे नियमाने वागतात, जे धर्माने वागतात, जे पुण्याचा संचय करतात, असे जे लोक आहेत ते कधीच नरक लोकाला जात नाही. ते कुठे जातात? स्वर्ग लोकाला. बघा, या ठिकाणी श्रीमन नारायण गरुडजींना समजवतायत, सांगतायत की गरुडा, 2 प्रकारच्या दोऱ्या आहेत. कर्माच्या 2 प्रकारच्या काय आहेत? दोरी आहेत. एक पुण्य कर्माची दोरी आहे. त्याने पुण्य कर्माची दोरी हातात धरली ना, तर त्या दोरीला धरून 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 कुठे चालला जातो म्हणे? स्वर्ग लोकाला चालला जातो. आणि एक पाप कर्माची दोरी असते. जो पाप कर्माची दोरी हातात धरतो म्हणजे सतत पाप करतो, तो हळूहळू कुठे चालला जातो? त्या पाप कर्माची दोरी धरून धरून नरक लोकाला तो निघून जातो. जे टाकून शास्त्र मार्गाते, जे शास्त्राला टाकून म्हणजे शास्त्राप्रमाणे आचरण करत नाही, जे टाकून शास्त्र मार्गाते वर्तताती कामचाराते, ते धरोनी पाप मार्गाते दुर्गती पावताती गरुडा. त्यांची मात्र निश्चित दुर्गती ही होत असते. म्हणून आपण कसं वागलं पाहिजे? शास्त्राप्रमाणे वागलं पाहिजे, नियमाने वागलं पाहिजे, व्यवस्थित चांगलं जीवन आपण जगायला पाहिजे. जास्त आपल्याकडनं पाप कर्म व्हायला नको, म्हणजे आपण जे आहे दुर्गतीला प्राप्त होणार नाही. त्यावेळी श्रीमन नारायण सांगतायत, गरुडजी सांगतायत की प्रभू, आम्ही असं ऐकलंय की तुमची जे भक्ती करत नाही, तुमची म्हणजे भगवंताची, देवाची जे भक्ती करत नाही ते नरक लोकाला जातात असं आम्ही ऐकलंय. असं कोण सांगताय? गरुडजी सांगतायत. गरुडजी म्हणतायत की प्रभू, आम्ही असं ऐकलं आहे की जे तुमची भक्ती करत नाही ते लोक नरक लोकाला जातात. किंवा श्रीमन नारायणांनी सांगितलंय, गरुडा, निश्चित त्यांना नरक लोकांची प्राप्ती होते. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला लक्षात आलं का? की एखादा व्यक्ती आहे, कोणी पण एखादा व्यक्ती आहे, त्याने जीवनामध्ये काहीच पाप नाही केलं, त्याने एक मच्छर सुद्धा मारला आणि एक मुंगी सुद्धा मारली नाही, आणि जर त्याने भगवंताची भक्ती केली नसेल तरी त्याला सुद्धा नरक प्राप्त होईल. मग मला सांगा, आपल्याकडनं कायेने, वाचेने, मनाने दैनंदिन जीवनामध्ये नाना प्रकारचे पाप होतात आणि देवाचं आपल्याकडनं काय करणं होतं बरं? देवाचे द्वारी उभा क्षणभरी त्याने मुक्तीचारी साधी येणे, तेवढं क्षण सुद्धा देवाचं काही आपल्याकडनं करणं होत नाही. मग असे जे पापी जीवात्मे आहेत ते का नरक लोकाला प्राप्त होणार नाही? असं श्रीमन नारायणांनी गरुडजींना सांगितलं. तेव्हा गरुडजी श्रीमन नारायण सांगतात की गरुडा, निश्चित माझी भक्ती न करणारे सुद्धा नरक लोकाला प्राप्त करतात. भक्ती विरहित धनवान कित्येक पावले निरयस्थान, जैसा पांधेया वाचून पान तसं त्यानं दुःख पावे. भक्ती विरहित धनवान असे अब्जोपती, करोडपती, कोट्याधीश, लखपती, भरपूर श्रीमंत लोक म्हणे. भक्ती विरहित धनवान, किती धनवान असले पण ते भक्ती विरहित असले, भक्ती विरहित धनवान कित्येक पावले निरयस्थान, असे कित्येक नरक लोकाला प्राप्त झालेले आहेत. नाही गरुडा, म्हणजे काय की भगवंताची भक्ती ही मनुष्याने करायलाच पाहिजे. भक्ती वाचून तुम्ही धनवान असले काय आणि पुण्यवान असले काय, ते पुण्य सुद्धा आणि ते धन सुद्धा मनुष्याला तारून नेण्यासाठी सक्षम राहत नाही. म्हणून मनुष्याने काय केलं पाहिजे? भगवंताची भक्ती केली पाहिजे. श्रीमान नारायण सांगते, गरुडा, मनुष्याला वाटतं रे की मनुष्याचं जीवन खूप मोठं आहे, पण खऱ्या अर्थाने मनुष्याचं जीवन खूप छोट आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या शरीराच्या फक्त आणि फक्त 6 अवस्था आहेत. किती अवस्था आहेत? ओनली 6.
फक्त 6 अवस्था आहे. त्या 6 अवस्थांमध्ये मनुष्याचं जीवन आहे. मग पहिली अवस्था काय सांगताय श्रीमन्नारायण? श्रीमन्नारायण सांगतात बघा, पहिली अवस्था आहे बाल. छोटस बाळ असतं ना, रांगतो, झोळीत झोपतं, ती अवस्था काय सांगितली? बाळ. दुसरी काय सांगितली? कुमार. हळूहळू ते बाळ आता मोठं व्हायला लागलं आहे. आणि तिसरी काय सांगितली? युवा अवस्था सांगितलेली आहे. आणि चौथी काय सांगितली? वृद्ध. बघा, चौथी अवस्था काय आहे? वृद्ध. वयाच्या चौथ्या अवस्थेमध्ये गुडघे भार घेत नाही, कंबर भार घेत नाही. आणि पाचवी अवस्था काय सांगितली? आतुरकालीन, म्हणजे अंकुणावरती पडल्या पडल्या फक्त इकडे तिकडे इकडे तिकडे बघायचं. उठून 4 पावलं चालणे इतकी शक्ती शरीरामध्ये शिल्लक राहत नाही. कितवी अवस्था सांगितली? 5वी. आणि 6वी कोणती सांगितली? मृत्यू. 6वी अवस्था काय सांगितली? मृत्यू. बाल अवस्था आपल्या काही उपयोगाची नाही. कुमार आणि युवा एवढ्या 2 अवस्थेमध्ये मनुष्याचं जीवन आहे. एकदा वृद्ध झाल्यानंतर उरतं काय हातामध्ये? आणि आतुरकालीन खाटीवर पडल्या पडल्या पीओपीच्या लाईटमुळे त्याच्यापेक्षा वेगळं काही हातात राहत नाही. त्याच्यानंतर काय डायरेक्ट मृत्यू दे. बरोबर? म्हणजे फक्त 2 प्रकारच्या अवस्था आपल्या हातामध्ये असतात. मग मनुष्य काय करतो बरं? तर लहानपणी खेळण्यामध्ये दिवस निघून जातो आणि मोठ्यापणी संसार करण्यामध्ये सगळा वेळ निघून जातो. भगवंताची भक्ती कधी होते आपल्याकडनं? होते का? नाही. आपण काय म्हणतो? गुरुजी, म्हातारा झाल्यावर म्हातारपणात भगवंताची भक्ती आपण करू. बरोबर आहे. म्हातारपणा ही गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, म्हणजे भगवंताने दिलेली सुवर्ण संधी आहे की बाबा 100 वर्ष संसार केला, आता संसारामध्ये एकरूप नको होऊ, आता वय झालेले, आता तरी तू देवाचं काहीतरी कर. पण या संसारामध्ये माणूस एवढा गुरफटलेला असतो, एवढा आसक्त असतो की संसारातलं त्याचं चित्त विरक्त काही होत नाही. म्हणजे ती वृद्ध अवस्था पण आपल्या हातातनं काय होते? निघून जाते. आणि अंतिम समयामध्ये जेव्हा शरीर साथ सोडून देतं, तेव्हा आपण राम राम म्हणायला गेलो तर राम सुद्धा आपल्या मुखातून उच्चारण होत नाही. असं एक ठिकाणी गेलो होतो, ते मला त्यांनी सांगितलं, गुरुजी आजी काय म्हणताय? ऐका म्हणे. लक्ष देऊन मी ऐकलं तर आजींचं बसल्या बसल्या चालू होतं आम. काय चालू होतं? आम. आजींना म्हणायचं होतं राम. आजींकडनं काय बोललं जायचं? आम. हे कशाने होतं माहिती तुम्हाला? वार्धकी तनू होई जर जरा रे, वार्धकी तनू होई जर जरा, धाव पाव रे देवा त्र्यंबकेश्वरा. आणि म्हातारपणा शरीरामध्ये एवढं सामर्थ्य सुद्धा उरत नाही की मनुष्य राम बोलू शकेल. म्हणून प्रथमे आर्जिता विद्या, द्वितीये आर्जिता धन, तृतीये आर्जिता पुण्यम किंकरेशती. गरुडा, पहिले 25 वर्ष मनुष्याने अभ्यास करून घ्यायला पाहिजे. दुसरे 25 वर्ष मनुष्याने खूप सारं धन कमवायला पाहिजे. त्याच 25 वर्षामध्ये त्याने संसार करायला पाहिजे, आपला वंश पुढे वाढवायला पाहिजे. आणि वयाच्या 50 वर्षांनंतर भगवंताची भक्ती करायला पाहिजे, म्हणजे भक्ती मार्गामध्ये लागून जायला पाहिजे. पण तसं मनुष्य करत नाही आणि त्याच्या अनुषंगाने त्याच्याकडनं भगवंताची भक्ती काही करणार होत नाही. मग श्रीमन्नारायण सांगतात, गरुडा, एकदा का वृद्ध अवस्था जवळ आली की वृद्ध अवस्थेनंतर आतुरकालीन आणि मृत्यू अवस्था जवळ येते. आणि माझी भक्ती जीवन काळामध्ये झाली नाही तर तुला सांगतो गरुडा, मग त्या अंतिम समयामध्ये मनुष्याचं भूक कमी होऊन जाते. आहार आणि विहार, चालणं फिरणं, भूक लागणं, हे सगळं काय होतं? कमी होऊन जातं. दिवसेंदिवस शरीर जीर्ण व्हायला लागतं. हळूहळू शरीरातनं जी ऊर्जा आहे ती निघून जायला लागते. आणि गरुडा, तुला सांगतो, अंतिम समयामध्ये त्याला अनेक प्रकारचे अगोदर शारीरिक रोग, नंतर मानसिक रोग हे आजार उत्पन्न होतात. शरीर अविकल होऊनच जातं. शरीराची कुठल्या प्रकारची साथ तर उरतच नाही. पण आता मात्र स्मृती सुद्धा काम करत नाही. आपल्याच घरात, आपल्याच परिवारात, आपल्याच मुलांना ओळखणार नाही, आपल्या सुनांना ओळखणार नाही. हा बुद्धिभ्रंश त्या ठिकाणी होत असतो. आणि गरुडा, अशा प्रकारे आपल्या अनेक नातेवाईकांनी युक्त असा तो नातेवाईकांच्या वेढ्यामध्ये बसलेला, आजूबाजूला सगळे नातेवाईक जमलेले असतात. मग अजूनकालीन व्यक्तीला खाली टाकलं गेलेलं असतं. घशातनं घुरघुर घुरघुर असा आवाज होत असतो. श्वास घ्यायला सुद्धा प्रचंड यातना त्या ठिकाणी होत असतात. आणि श्रोतेहो, त्याच वेळेला सर्पाप्रमाणे बलवान असा काल, म्हणजे भगवान यमराज किंवा यमदूत त्या ठिकाणी येऊन उपस्थित होतात. ते यमदूत आपल्यासारख्या सामान्य मित्रांना दिसत नाही, पण आतुरकालीन मरणासन्न त्या व्यक्तीला ते काळे नग्न उंच धिप्पाड बलदंड असे जे यमदूत, हातामध्ये पाश, अंकुश, गदा, पद्म धारण केलेले महाभयानक
पिशाच्याप्रमाणे भासतात आणि त्याला भयंकरशी भीती वाटते. तो केलेल्या पापकर्मांना आठवतो आणि थरथर 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 कापायला लागतो. किती वेळेला मलमूत्र विष्ठा तरी त्याग करतो. त्या भयाने तो अत्यंत व्याकुळ होतो. आणि ज्या वेळेला यमाचे दूत त्याच्यावरती पाश टाकतात त्यावेळेला शेकडो म्हणजे 100 विंचू एकाच वेळेला एकाच जागेवरती चावावे, दंश करावे, एवढ्या त्या प्रचंड यातना होतात. आणि डोळ्याची पापणी लावून उघडावी एवढ्या कमी वेळामध्ये ते यमाचे दूत अत्यंत निर्दयतेने त्या जीवात्म्याला शरीरातनं ओढून बाहेर काढतात. त्यावेळेस त्याला खूप कष्ट होतात. गरुडा, कुणाचे डोळे उलटे होऊन जातात, कुणाच्या कानामधनं रक्त, कुणाच्या नाकामधनं रक्त येतं. गरुडा, अरे जन्माला येणं सोपं नाहीये आणि जीवन जगून मृत्यूला प्राप्त होणं सुद्धा सोपं नाहीये. आणि जन्म आणि मृत्यूच्या मध्ये असलेलं जीवन तरी कुठे रे गरुडा सोपं आहे. म्हणून गरुडा, मृत्यूच्या समयामध्ये खूप त्रास, खूप यातना होत असतात आणि तो प्राण शरीरातनं निघून जातो. गुरुजींनी विचारले, प्रभू सगळ्यांना एवढा त्रास होतो? तेव्हा गुरुजी श्रीमन नारायण सांगतात, गरुडा नाही नाही गरुडा, सगळ्यांना नाही. जे थोडीफार माझी भक्ती करतात, जे संसारातलं विरक्त असतात, जे भगवत मार्गामध्ये चालतात, जे धर्म करतात, जे सत्याचं आचरण करतात, ते कधीच कोणाला पीडा पोहोचवत नाही. ज्यांना माझं स्मरण असतं त्यांना मात्र प्राणांताच्या वेळेला एवढे कष्ट होत नाही. जेवढा जीवात्मा संसारामध्ये मग्न आहे, गुरफटलेला आहे, जेवढा देवापासून दूर आहे तेवढा मृत्यूचा क्षण महाविकट आहे. आणि जेवढा संसारापासून दूर आणि भगवंतापासून जवळ तेवढा मृत्यूचा क्षण सुखदेव आहे. हे श्रीमन नारायणांनी गरुडांना फार कुशलतेने समजून सांगितलं. तेव्हा श्रीमन नारायण सांगतात, गरुडा, एक पिकलेली केळी असते. पिकलेली केळी म्हणजे काय? संसाराला कंटाळलेले, संसाराला पिकलेले लोक म्हणजे पिकलेली केळी. हा, पिकलेल्या केळीचं साल कसं निघतं? सहज निघतं. जर संसारातलं विरक्त आणि भगवंताशी आसक्त म्हणजे भगवंताशी जोडले गेलेले जे लोक आहेत त्यांचा प्राण केळीचं साल जसं सहज निघावं तसा तो प्राण काय होतो? निघून जातो. आणि संसारात गुरफटलेले किंवा संसारामध्ये आसक्त असलेले लोक म्हणजे कच्ची केळी, जी पिकली नाही, कच्ची केळी. तर कच्च्या केळीचं साल कसं काढावं लागतं? बलपूर्वक ओढून काढावं लागतं. त्याप्रमाणे गरुडा, जे संसारापासून दूर आणि माझ्यापासून जवळ आहेत त्यांना प्राणांताच्या वेळेला कष्ट होत नाही. आणि जे माझ्यापासून लांब आणि संसारामध्ये एकाग्र आहेत, गुरफटलेले आहेत, आसक्त आहेत त्यांना मात्र मृत्यूच्या वेळेस त्रास होतो. कारण काय असतं? शरीर मला सोडायचं तर नाहीये, पण यमाचे दूत जर तो जीवात्मा जबरदस्तीने ओढून काढतील तर यातना तर होतीलच ना. जसं की पायात घुसलेला काटा सुद्धा बिना यातना निघत नाही, तो सुद्धा खूप प्रकारचे कष्ट देतो. मग जो जीवात्मा जन्मापासून म्हणजे मातेच्या आपण गर्भात होतो तेव्हापासून ते आत्तापर्यंत अंतिम समयापर्यंत आपल्या शरीरामध्ये नखापासून डोक्याच्या केसापर्यंत ऊर्जा स्वरूपामध्ये व्याप्त आहे, तो एवढा सहज निघेल का? तेवढा सहज निघत नाही. त्याला यमाचे पाशामध्ये बद्ध करून बलपूर्वक ओढून काढतात. हजारो विंचू एकाच वेळेला एकाच जागेवरती चावावे एवढ्या प्रचंड त्या वेदना होतात. आणि अशा प्रकारे तो जीवात्मा जो आहे तो आपल्या प्राणांचा परित्याग त्या ठिकाणी करत असतो. त्यानंतर त्याला शीघ्र गतीने यमाचे दूत यमलोकाला घेऊन जातात. तिथे त्याला सांगतात की बाबा, तू जीवनपर्यंत पाप केलंस, तू म्हटलास की यम खोटा असतो, नरक खोटा असतो, स्वर्ग खोटं असतो, हे खोटं असतो, ते खोटं असतो, आता तुला खरं आम्ही दाखवतो. मग त्याला कुठे घेऊन जातात? यमलोकामध्ये घेऊन जातात. त्याला दाखवतात. मग तिथे तो यमराजांना बघतो, यमराजांची न्याय व्यवस्था बघतो. त्याला नरक लोकाला घेऊन जातात. त्याला नरकाची व्यवस्था त्या ठिकाणी दाखवतात. मग पुन्हा धर्मराजांसमोर आणून उभं करतात. तेव्हा धर्मराज त्याला सांगतात की बाबा रे, तुझी संसाराची आसक्ती अजून काही मिटलेली नाही, अजूनही तू संसारामध्ये आसक्त आहे ना. जा, तुला आम्ही 13 दिवसांची काय देतो? मोहलत देतो. म्हणजे 13 दिवस तुला आम्ही काय करतो? माफ. 13 दिवस तू अजून जीवन जगून घे, पण प्रेत रूपाने तुला जीवन जगावं लागेल. मग ते यमाचे दूत त्याला उंबरठ्यावर द्वारदेशी आणून सोडतात. मग ते आपल्या घराच्या आजूबाजूला अदृश्य रूपाने काय करत असतात? भ्रमण. किती दिवसांपर्यंत करत असतात? 13 दिवसांपर्यंत. म्हणून या 13 दिवसांमध्ये मनुष्याने काय केले? ज्या दिवशी आठवण राहिली, ज्या दिवशी लक्षात राहिलं त्या दिवशी आपल्या माठाखाली थेंब पाणी साचतं बघा भांड्यामध्ये. ते जे माठाखाली साचलेलं पाणी असताना ते पाणी सकाळी पारशाने दरवाजा उघडून थोडंसं उंबरठ्यात, थोडंसं पायरीवर, थोडंसं अंगणामध्ये, थोडंसं कोपऱ्यांमध्ये, घराच्या ईशान्य अग्नेयमध्ये आणि थोडंसं एखाद्या झाडाच्या, तुळशीला नाही बरं का, कोणत्या पण झाडाच्या मुळाशी असं टाकलं पाहिजे. त्यातल्या त्यात या दिवसांमध्ये एखादा चांगला शुद्ध कपडा घ्यायचा, रुमाल वगैरे, त्यात पाण्यामध्ये बुडवायचं, कोणतं जे माठाखाली साचतं ते, आणि ते फडकं बाहेर नेऊन काय करायचं असतं? पिळायचं असतं. कारण हे जे जीवात्मे असतात ना, हे आपल्याकडे ग्लासमध्ये पाणी घेऊन पिऊ शकत
नाही, आपण ते माशाखालचं पाणी अशुद्ध म्हणजे अशुद्ध अवस्थेमध्ये आंघोळ न करता सकाळी शिंपडतो ना, त्याच्याने त्या जीवात्म्यांची तृप्ती होते, जे गेलेले त्यांचे ते तृप्ती होत असते. आणि जे फडक्याचं पाणी बोलू रुमालाचं पिळायला, त्याच्याने आपल्या कुळात आपल्या परिवारात कोणी आकस्मिक म्हणजे अपघात अशा ऍक्सिडेंटल गोष्टींनी मृत्यूला प्राप्त झालेलं असेल अनाधी काळाच्या अगोदर, तर त्यांना सुद्धा ते वस्त्र निष्पिळूनोदकाचं जल हे प्राप्त होत असतं. आता तुम्हाला वाटलं असेल की गुरुजींनी त्यांच्याच मनाचं काहीतरी सांगितलं असेल, तुम्हाला ग्रंथाचं प्रमाण सुद्धा मी सांगतो. एकेचास्मत् कुले जाता पुत्रा गोत्रिणो मृता ते गुणंतु मया दत्तम नारे वस्त्र निष्पीडनोदकम. तुम्हाला काय सांगितलं? रुमाल भिजवायचा आणि बाहेर नेऊन पिळायचं. त्याला शास्त्रात काय सांगितलंय? वस्त्र निष्पीडनोदकम, वस्त्र निष्पीडन करायचं. तर याच्याने काय होतं? त्या जीवात्म्यांची तृप्ती होत असते. मग 13 दिवस पूर्ण झाल्यानंतर, किंवा कोणी 11वं करतो, कोणी 12वं करतो, कोणी 13वं करतो, तर ते पूर्ण झाल्यानंतर म्हणजे मृत्यूपासून ते 10-12 दिवसांचे कर्म पूर्ण झाल्यानंतर यमाचे दूत त्याला पाशामध्ये पुन्हा बद्ध करतात. आणि ज्या प्रकारे मदारी लाकडाला त्या माकडाला पाशामध्ये बद्ध करतो आणि ओढतो, फरफटतो, चालवतो, नाचवतो, कधी खायला देतो तर कधी खायला देत पण नाही. कसे ते यमाचे दूत त्या जीवात्म्यांना पाशामध्ये बद्ध करून यमलोकाला घेऊन जायसाठी निघत असतात. त्यावेळेला मार्गामध्ये किती प्रकारचे नगर लागतात माहिती तुम्हाला? तर 16 प्रकारचे नगर लागतात. आणि श्रोते हो, तो मार्ग म्हणजे आपला काय मुंबई आग्रा नॅशनल महामार्ग, नॅशनल हायवे नाही. तो मार्ग अत्यंत भयंकर आहे. कसा मार्ग आहे तो बघा श्रोते हो, तुम्हाला सांगतो मी. महामार्गे गमन करी प्रेत दिवारात्र भूक्षेत असे पत्रादी वने बहुत दुःख अत्यंत तेने पावती गरुडा. तुला सांगतो मी, त्या मार्गामध्ये रात्रंदिवस चालावं लागतं. भूक आणि तहान प्रचंड लागते, पण खायला प्यायला मिळत नाही. त्या मार्गावरती कुठे एक झाड सुद्धा नाही जे आपल्याला सावली देऊ शकेल. आणि श्रोते हो, श्रीमन नारायण सांगतात, गरुडा तू माझा अत्यंत प्रिय भक्त असला तरी यम मार्गाचं वर्णन ऐकून तुझा सुद्धा थरकाप होईल. बघा, गरुडजींना श्रीमन नारायण सांगताय एवढा भयंकर मार्ग आहे की तुझा सुद्धा काय होईल म्हणजे थरकाप. तिथे असिपत्र नावाचे अरण्य लागतात. असी म्हणजे तलवार आणि पत्र म्हणजे पान. ज्या झाडाचे पानं तलवारीच्या धारेप्रमाणे पात्याप्रमाणे तीक्ष्ण आहेत, असं असिपत्राचे अरण्य लागतात. त्या असिपत्राच्या अरण्याला पार करावं लागतं. जागोजागी जखमा होतात, प्रचंड जळजळ होते, आणि तसं ते अरण्य पार करावं लागतं. त्या दुःखाचा अंत असतो गरुडा. दुःख अत्यंत तेने पावती. आणि त्या असिपत्राच्या त्या अरण्यातनं जाताना खूप दुःख होते. विचार करा, भाजी कापताना, कांदा चिरताना थोडासा चाकू हाताला लागला, विडी हाताला लागली तर एवढा यातनांचा कल्लोळ होतो. आणि तिथे असिपत्र नावाच्या अरण्यातनं जेव्हा चालावं लागतं तेव्हा त्या जीवात्म्यांची काय अवस्था होत असेल. श्रोते हो, आपण श्रवण करतात दिव्यश्री गरुड पुराण महात्म्य प्रेतकल्प. पापी लोकांची दुर्गती कशी होते किंवा पापी लोक यमलोकाची यात्रा कशी करतात त्या संबंधित चर्चा चालू आहे. हे फक्त पापी लोकांबद्दल सांगितलेलं आहे. अजून पुढे तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी सांगेल, पण जसं ग्रंथात दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला चालावं लागणार आहे. तर पुढे सांगतात बघा तुम्ही, सुधा तृषेची पीडा फार म्हणजे काय? भूक आणि तहान प्रचंड प्रमाणात लागते. त्याची ती पीडा मनुष्याला त्या पापी जीवात्म्याला सहन करावी लागते. ते पेट पावे मपुर 86,000 त्रिंशतेवर तिनोपर योजने. 86,000 योजनांचं अंतर आहे. किती अंतर? इथून यमलोकाचं अंतर 86,000 योजनांचं अंतर आहे. इतके अंतर यमलोकाची भूलोकावर प्रेता जावयासी. एवढं अंतर आहे. किती? 86,000 योजनांचं. कुठून कुठपर्यंत? भूलोकापासून यमलोकापर्यंत. मग 86,000 योजन म्हणजे किती? तर इथून सूर्य किती किलोमीटर आहे? 14,96,00,000 ना, तेवढाच असेल. तेवढाच आहे, 14,96,00,000. त्याच्यामध्ये 1 कोटी प्लस केलं की यमलोकाचं अंतर आपल्याला मिळून जाईल. तर 247 योजनांचे प्रति दिवशी चालावे लागे. आणि रोजच्या दिवसाला दिवस रात्र म्हणून किती चालावं लागतं? 247 योजन एवढा प्रवास करावा लागतो. महादुःख मार्गी पावत यमभाषे बद्ध नित्य. हा हा आहे ते रुदन करीत स्वगृह त्यजोने यमपुरी जाई. हा हा असं ते रुदन करतं, मोठ्या मोठ्या रडतं, तो जीवात्मा रडतो. आणि स्वगृह म्हणजे स्वतःचं घर सोडून ते कुठे जातात? यमलोकाला ते प्रवास करतात. तेव्हा यमाच्या दूतांचा आणि यांच्यामध्ये काय होतो? संवाद होतो. तत्पूर्वक आपण बघून घेऊ 16 प्रकारचे नगर कोणते कोणते आहे. तर श्रोते हो, मृत्यूच्या उपरांत हा यमाचा जो मार्ग आहे 86,000 योजनांचा मार्ग आहे.
याच्यावरती दर 247 योजनांनंतर एक नगर लागतं, म्हणजे एक शहर लागतं. जसं आपल्याला जर गावाला जायचं म्हटलं तर छोटे छोटे मोठे मोठे मध्ये मध्ये काय लागतात, थांबे लागतात, स्टॉप लागतात, बरोबर ना. तसं 16 प्रकारचे काय लागतात, नगर लागतात. मग मोजा बरं कोणते कोणते नगर लागतात बघू आपण. सौम्यपूर, बोला 1 2 3 असं मोजायचं. सौम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्रभवन. किती झाले, 8. हे लक्षात ठेव बरं का, 8 विचित्र भवन. हे तुम्हाला पुढे सांगेल मी आता. त्याच्यानंतर 9 बघा, बहुभापदपूर, मोजा ना, दुःखदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रदर्शन, अजोदर्शन, शीताड्यपूर, बहुभीतीपूर. किती झाले, 16 नगर पूर्ण झाले. तर श्रोते हो, त्या 86,000 योजनांच्या प्रवासामध्ये हे 16 नगर लागतात. एकदा परत बघायचे का कोणते कोणते, का काही आवश्यक नाही. हा बघा, सौम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलाकम, क्रौंच, क्रूर आणि विचित्र भवन. इथपर्यंत अर्धा टप्पा पूर्ण होतो. बहुभापदपूर, दुःखदपूर, नानाक्रंदपूर, सुतप्त भवन, रौद्रपूर, पयोदर्शन, शीताड्यपूर आणि बहुभीतीपूर असे 16 प्रकारचे नगर लागतात. बरं, हे मार्गात जेव्हा चालत असतात, जे हे जीवात्मे आणि यमदूत, त्यांचा एकमेकांशी काय होतो, संवाद सुद्धा होतो. काय संवाद होतो बघा, दारागृह आणि पुत्र यात वय गेले समुद्र, नित्य अन्नदान परोपकार नाही लव मात्र खर्चिले. म्हणे पत्नी, पुत्र, घर, परिवार याच्यातच सगळं आयुष्य तू काय केलं म्हणे, घालवून दिलं. नित्य अन्नदान तू केलं नाही, परोपकार तू केला नाही. म्हणून कोणी मागायला आलं असेल ना, त्याला पोळी द्या किंवा त्याला काहीतरी भोजन द्या, काहीतरी पीठ द्या, मीठ द्या, तेल द्या, त्याला निर्मुख आपल्या घरून आपण पाठवायचं नसतं. नित्य अन्नदान. आता नित्य अन्नदान करायला आपण कुठे रोज मनुष्य शोधणार आहे का, नाही, बरोबर. रोज कोण आपल्याकडे अन्न म्हणजे जेवण करायला येणारे नाही. मग अन्नदान तर आपल्याकडे होऊ शकत नाही ना. आपण आपल्याकडे सांगितलेलं आहे श्रोते हो, काय पहिली पोळी गायची, शेवटची पोळी मग ती बनवायची. आणि जोपर्यंत शरीर साथ देते ना, तोपर्यंत 4 पोळ्या जास्त बनवायच्या. तेवढंच ते पशुपक्षी जेव्हा खातात ना, त्याचं आपल्याला खूप पुण्य लागतं. कुत्र्याला माझ्या पोळीची गरज नाहीये, पण माझं पुण्य वाढण्यासाठी त्याला पोळी देणं माझ्यासाठी गरजेचं आहे. आपण किती सहज उत्तर देतो ना, गुरुजी आमच्याकडे नाही, गुरुजी आमच्याकडे कुत्रच नाही. अरे बाबा, तुझ्याकडे ते तू त्यांच्याकडे जा, कारण पुण्य आपल्याला वाढवायचं आहे, आपलं पुण्य वाढवायचं आहे. तर यमाचे दूत बोलतात ते की बाबा तू काहीच दान केलं नाही, कुठल्याच प्रकारे सत्कर्म तू केलं नाही. म्हणून श्रोते हो, उन्हाचे दिवस हे पशुपक्ष्यांसाठी पाणोठा, पाण्याची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी मनुष्याने थोडं थोडं पुण्य कमवायला पाहिजे. एकदम पुण्य कोणी कमवू शकत नाही. थेंबे थेंबे तळे साचे. वर्षाचे दिवस 365 गुणिले 2, रोजच्या 2 पोळ्या टाकल्या, गाईची नाही कुत्र्याची. 365 ला मल्टिप्लाय 2 ने केलं तर किती होतील, 300 300 600 आणि 120 720 730. वरचे 5 5 65 5 5 प्लस केले 730 725 730, बरोबर. एवढं जर आपल्याकडे अन्नदान एका वर्षाला होईल तर जीवन काळामध्ये आपण किती पुण्य अर्जन करू याचा आपण विचार करू शकत नाही. म्हणून आपल्या पूर्वजांनी सुद्धा प्राचीन काळात सांगून ठेवलंय, बाबा रे, पहिली पोळी गायची, शेवटची पोळी कुत्र्याची. तेवढं जरी तू केलं तरी तुझी नौका पार झाल्याशिवाय राहणार नाहीच होते हो. पूर्वी अशी म्हण होती, कोणी मागणार आलं ना त्याला कमीत कमी 2 मुठा तरी धान्य आपल्याकडनं दिलं जायला पाहिजे. ते सुद्धा अन्नदान होत असतं. म्हणून ज्या पुरुषाने धनसंचय केला त्याच्या जीवितांवर धिक्कार, प्रेतमय दुःखमय प्राप्त झाला. म्हणून धनसंचय करा, पण धनसंचयासोबत पुण्यसंचय सुद्धा करा, अन्यथा दुःखमय प्राप्त होईल. म्हणती तुझे कोठे धन, कोठे पुत्र जाया सुलभ. म्हणते तुझं कुठे धन आहे, कुठे घर आहे, कुठे पत्नी आहे, कुठे पुत्र आहे, अरे कुठे तो मित्र. मित्र बंधू जन पूर्व पुण्याने प्राप्त धनाचे. पूर्व पुण्याने प्राप्त असल्यावर मित्र कुठे आहे, तर धन कुठे आहे. जो मित्र सुखात दुःखात तुला मदतीला येऊन उभा राहायचा, तो आज तुझ्या सोबत का नाहीये. म्हणजे काय श्रोते हो, हे सगळं एक दिवस नश्वर होणार आहे. ते नश्वर आहे. तत्पश्चात आपण असं काहीतरी करून ठेवायला पाहिजे की जे नश्वर नाहीये. म्हणजे काय की धनाचा सदुपयोग करून मनुष्याने खूप सारा पुण्य संचय सुद्धा करून ठेवायला पाहिजे. धन जसं इथे कामाला येतं, तसं इथल्या धनापासून जे पुण्य आपण कमवत होतो ते पुण्य मृत्यूच्या उपरांत मनुष्याला कामात येत
जिवंतपणे धन आणि मृत्यूनंतर त्या धनाने अर्जन केलेलं पुण्य हे दोन मनुष्याला तारून नेतात. इथे जर आपल्याला काही अडचण निर्माण झाली तर धनच आपल्याला तारून नेणार आहे आणि मृत्यूच्या उपरांत आपल्याला फक्त आपण केलेलं पुण्य तारून नेणार आहे. बघा तुम्हाला बोललो होतो ना, भक्ती विरहित धनवान बहुत पावले निर्यस्थान. भक्ती विरहित धनवान बहुत पावले निर्यस्थान. दैसा पांथ्य वाजू पांथ्य दुःख पावे. या सर्व लौकिक आचार न केला नता धर्म आचरिला म्हणून क्लेश हे तुझला आम्हा करावे लागती. बघा ती माझी दूत सांगतात की धर्म संचय केला नाही, पुण्य संचय केला नाही, दान केलं नाही, म्हणून तुला क्लेश आम्हाला द्यावे लागताय, म्हणून तुला त्रास द्यावा लागतोय. पुढे शैलागम यमदूतने तिथे पेटावरती पाषाण वर्षती. इथे जे 4 नंबरचं शैलागम नावाचं शहर आहे तिथे त्या प्रेतावरती दगडांचा पाऊस पडत असतो. पाषाण म्हणजे काय? दगड. दगडांचा पाऊस पडत असतो. म्हणून आपण काय करतो? छत्री दान करतो. सुतप्त भवनची वाळू खूप तप्त असते म्हणून आपण त्या ठिकाणी काय दान करतो? सुतप्त भवनच्या वाळूतून वाचण्यासाठी चप्पल दान करतो. तर श्रोतेहो, या दानाचं खूप सारं महत्व आहे आणि इथे आपण जे दान करतो ना ते निश्चित करण्यात इथे प्राप्त होतं, याच्यामध्ये काही शंका नाहीये. आता एखाद्याला जर पैसे लागले 10,000 20,000 आणि तू मुंबईला आहे तर आपण त्याला काय सांगू? आम्ही आमच्या टेरेसवर तुझ्या टेरेसवरती इकडून बंडल फेकू, तिकडे कॅच कर. काय सांगू त्याला? वो फोन पेचा नंबर सांग, तुला फोन केला, पैसे टाकून तू 2 मिनिटात तुला पैसे भेटून जाणार. जसा आपला सिस्टम आहे तसा देवाचा पण काही सिस्टम आहे. आपण इथे जरी दान केलं तरी तिथे त्यांना त्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणून त्यांच्या निमित्त सगळ्या प्रकारचे दान करायचे. त्यांच्या तिथीच्या वेळेला पितर बसवायचा, त्यांच्यासाठी चप्पल दान, छत्री दान, 5 भांडे दान, जे जे काही दान सांगितलं जातं ते सगळं करायचं. ते आपण इथे दान केलं तरी त्यांना तिथे प्राप्त होतं. श्रीमन नारायण सांगत गरुडा अन्न वस्त्र दक्षिणा याचे काशी दिल्या जाणार ते पावते. नारायणा ये ते पावते. पितरांना विषयी शंका नसे. इथे जे दान केलं जातं ते पितरांना पावते, याच्यात काही शंका नाही. छत्रदान निश्चिती पीडा आहे. म्हणून गरुडा ही असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दान निश्चित करायला पाहिजे. तर अशा प्रकारे हे जे प्रेत आहे हे चालत चालत किती नगरांना पार करतं बरं? तर 7 नगर पार करतं आणि 8वं विचित्र भवनला येऊन पोहोचतं. तुम्हाला बोललो होतो ना, विचित्र भवनचं नाव लक्षात ठेवा. कोणी कोणी लक्षात ठेवलं होतं? या विचित्र नगरमध्ये काय होतं माहिती तुम्हाला? यमाचा लहान भाऊ विचित्र नावाचा राजा त्या ठिकाणी राज्य करतो. काय नाव आहे त्याचं? त्या राजाचं नाव काय आहे? विचित्र नावाचा राजा राज्य करतो. म्हणून त्याच्या नगराचं नाव काय आहे? विचित्र भवन. तो विचित्र नावाचा राजा कोण आहे? यमाचा लहान भाऊ. तो यमासारखा उंच आहे, धिप्पाड आहे. आणि असा तो विचित्र नावाचा राजा या सगळ्या जीवात्म्यांना, म्हणजे त्या जे प्रेतात्मे आहे, जीवात्मे आहेत, त्यांच्याशी तो त्या ठिकाणी संवाद साधतोय आणि त्यांना सांगतोय की तुम्ही अरण्यामध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केली असती, खाण्याची व्यवस्था केली असती, थोडं थोडं पुण्य रोज कमवलं असतं तर तुमची ही दुर्गती झाली नसते. अरे बाबांनो, तुम्ही एवढ्या कष्टाने हा प्रवास करता आहे, चालवलं जाते, यमाचे दूत तुम्हाला ओढून नेतात, फरफटत नेतात. बऱ्याच वेळेला तुम्हाला चापकाचे फटके सुद्धा खावे लागतात. हे सगळं तुम्ही पुण्य नाही कमवलं म्हणून आहे. पण इथून पुढे आता तुम्हाला वैतरणा नावाच्या नदीमध्ये पडावं लागेल. ती नदी म्हणजे नरकापेक्षा नरक आहे. महाभयंकर ती नदी आहे. तिचं नाव वैतरणा नदी आहे. कोणी कोणी ऐकले बरं वैतरणा नदीचं नाव? ही वैतरणा नदी खूप भयंकर आहे होते हो. मग विचित्र भवनाच्या पुढे त्या वैतरणा नदीचं तुम्हाला महात्म्य सांगतो मी. त्या वैतरणा नदीमध्ये या जीवात्म्यांना, जी पाप करतात त्या पापी जीवात्म्यांना फेकलं जातं. मग फेकलं जातं म्हणजे कसं फेकलं जातं याला सुद्धा समजून घेण्यासारखा तो विषय आहे. कोणाच्या नाकामध्ये टाकी बघली, हा लाईट आणि हा लाईट बंद होईल का? एवढे 2 बंद करून लाईट ते आवडते वगैरे राहू चालू दिसतो. अहो थंडी वाजते ना. नाही बसा तुम्ही. हा बस एकदम छान. हो, तर त्या वैतरणा नदीमध्ये कोणाच्या नाकामध्ये पास अडकवला जातो, कोणाच्या कानामध्ये पास, कोणाच्या ओठांमध्ये पास, कोणाच्या गळ्यामध्ये पास, कोणाच्या नाभीमध्ये पास, कोणाच्या पाठीमध्ये पास अडकवला जातो, कोणाच्या खांद्यावरती लोखंडाचा तख्त ठेवला जातो, कोणाच्या पाठीवरती लोखंडाचा ओझा ठेवला जातो आणि कोणाला चक्राने पाठीला लागून टोचलं जातं. आणि अशा प्रकारचे यमाचे दूत या पापी जीवात्म्यांना वैतरणा नदीमध्ये फेकून देतात
आणि स्वतः मात्र ते आकाश मार्गाने चालतात आणि त्या वैतरणा नदीमध्ये अनेक प्रकारचे जीवजंतू आहेत, कीट पतंग आहेत जे त्या जीवात्म्याला दंश करतात. काळे क्षार असे सर्प म्हणजे साप आहेत, विषारी विषधर म्हणजे नाग आहेत. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शेकडो विंचू आहेत, शेकडो नाना प्रकारचे जीवजंतू आहेत जे त्या जीवात्म्याला चावा घेत असतात आणि अनेक प्रकारच्या यातना त्या ठिकाणी ते देत असतात. बरं सोपे होईल, वैतरणा नदी अशी आहे की पापी जीवात्म्यांना आपल्या तीरावरती बघितल्यानंतर पाण्यात उकळतात पाण्याप्रमाणे ती खळखळ खळखळ उकळायला लागते. ही नदी पाण्याची नाही, ही नदी रक्ताने भरलेली आहे. म्हणजे या नदीमध्ये रक्त वाहत असतं, तू असतं, मांस असतं, विष्ठा असते, रश्मी यांनी दुर्गंधीयुक्त अशी ती नदी आहे. तिथे भयंकर अशी आपदा आहे की जी शब्दात सांगितली सुद्धा जाऊ शकत नाही. ते आपदा अनिवार वैतरणी नदी महादुर्धर पुशोणित कर्दमसार जिचा विस्तार शतयोजने. तिचा विस्तार किती आहे? 100 योजन एवढी लांब नदी आहे. कशी नदी अजून? नाना जंतू समाकिरण, नाना प्रकारचे जंतू या नदीमध्ये आहे. लोह जंतूचे पक्षीगण, लोखंडाची चोच म्हणजे ज्या पक्ष्यांची चोच लोखंडाप्रमाणे कठोर असते, तीक्ष्ण असते, असे पक्षी त्या नदीच्या वरती सारखी घिरट्या घालत असतात. हे जीवात्मे जर वरती आले तर ते वरतून शरीरावरती काय करतात? प्रहार करतात, आक्रमण करतात, शरीरावरचं मांस ओरबाडून घेऊन जातात. अशी ती नदी आहे. तर ती तिच्या विराजमान वाळू संपूर्ण तप्त जिची, आणि जिची वाळू संपूर्ण तप्त आहे. त्या नदीची वाळू कशी आहे? संपूर्ण तप्त आहे. अपार फेने डबडबीत, फेसाळ अशी नदी आहे. अपार फेने डबडबीत, जिचं पाणी कसं आहे? ते सगळं जे कर्दम रक्त शोणित आहे ते कसं आहे? डबडबीत आहे. भयानक अपार दिसत, ती नदी लांबून पाहिला सुद्धा गौडा फार भयानक दिसते, खूप भयानक दिसते म्हणे. वृक्ष छाया विवर्जित, एकही झाड त्या 100 योजनांच्या नदीवरती कुठेच आपल्याला पाहायला मिळत नाही. वृक्ष छाया विवर्जित, सहसा कैवर्तक तेथे असती, आणि हजारो कैवर्तक म्हणजे नावाडी तिथे असतात आणि नौका तिथे असतात. मग ते नावाडी जे आहे ते मात्र नदीच्या किनाऱ्यावरती येतात आणि यमाच्या दूतांना विचारतात, या सगळ्या पापी जीवांमध्ये कोणी पुण्यात असेल तर त्याला आमच्या नौकेमध्ये बसवा, आम्ही 100 योजनांची नदी ही त्याला सहजरित्या पार करून देऊ. श्रोत्यो, श्रीमन नारायण सांगतात, गरुडा 84 लाख नरकांमध्ये जर सगळ्यात भयंकर असेल तर ती वैतरणा नावाची नदी आहे, की जी सगळ्या नरकांपेक्षा नरक आहे, जी सगळ्यांपेक्षा भयंकर आहे. म्हणून ते नावाडी त्या ठिकाणी विचारतात, कोणी पुण्य माणसाचं नौकेमध्ये बसवा. मग ज्यांनी गरीब व्यक्तीला जलयात्रा करून दिलेली आहे, ज्यांनी पूरग्रस्त लोकांची मदत केलेली आहे, ज्यांनी नदीमध्ये पडलेल्या एखाद्या मनुष्याला किंवा प्राण्याला वाचवलेलं आहे, किंवा विहिरीमध्ये नदीमध्ये पडलेल्या म्हणजे पाण्यामध्ये अडकलेल्या एखाद्या पशुपक्ष्याला वाचवलेलं आहे, प्राण्याला वाचवलंय, गरीब व्यक्तीला जलयात्रा घडवून आणलेली आहे, किंवा ज्याने जीवनामध्ये गोदान केलेलं आहे, किंवा ज्याने जीवनामध्ये गायीची सेवा केलेली आहे, गाईला चारा टाकलेला आहे, गाईला पुढे टाकलेली आहे, गाईचा सन्मान केलेला आहे, असे जे पुण्यपुरुष असतात ते मात्र त्या नौकेमध्ये बसतात आणि बाकीचे जीवात्मे कुशलतेने म्हणजे आश्चर्याने त्यांच्याकडे बघत राहतात की अरे, आमच्याकडनं तर इतकं पण पुण्य झालं नाही की वैतरणा नदी जाजेमध्ये नौकेमध्ये बसून आम्ही पार करू. ज्याच्या नातलकांनी चांदीची गाय किंवा चांदीची नौका हे दान केलेलं आहे, असे लोक मात्र त्या जाजेमध्ये बसून, त्या नौकेमध्ये बसून वैतरणा नदीला सहज पार करतात. बाकीच्यांना तर मात्र ती नदी, त्या वैतरणा नदीमध्ये बुडूनच तिला पूर्ण करावं लागतं. आणि मृत्यूच्या नंतर जे शरीर प्राप्त होतं ना, त्याला यातना देह असं म्हणतात, जो नष्ट होत नाही. या देहाचं तर एक लिमिट आहे, हा तर नष्ट होऊन जातो, पण तो यातना देह नष्ट होत नाही. आणि जर आपल्याला शंका वाटत असेल की असं खरंच काही होऊ शकतं का, आता पण महाभारतामध्ये जरासंध नावाचे कॅरेक्टर आहे, त्याच्याबद्दल जर तुम्हाला माहित असेल तर जरासंध असा होता की शरीराचे 2 भाग करून दिले तरी परत जोडले जायचे, त्याला म्हणतात यातना देह. आणि मृत्यूनंतर आपल्याला तो देह प्राप्त होत असतो, जो यातन, त्याचं नावच यातना देह आहे. जेवढा त्रास या देहाला होतो, आता सुई जर टोचली, टाचणी टोचले तर जेवढा त्रास होईल या देहाला तेवढा त्रास यातना देहाला सुद्धा होत असतो. फक्त हा डिस्ट्रॉय होऊ शकतो, तो डिस्ट्रॉय होऊ शकत
नाही, हा फरक आहे. कैवर्तका ते प्रेता पुढे येऊन नाना प्रकारच्या बोलदेवान सुबोधान स्वस्तांनी अन्य अथवा अन्य हस्तांनी करविले असल्यास या नौकेत बसून हे तलावे त्वरित केले नसल्यास नदी आता महादुहात बुडून जाई. बघा, जर अन्नदान धेनुदान केलं असेल, धेनुचं पूजन केलेलं असेल, त्यानंतर चांदीची गाय किंवा चांदीची जहाज दान केलेली असेल तर मात्र त्या नदीमध्ये त्या नौकेमध्ये बसता येतं आणि ती नदी त्या नौकेमध्ये बसून आपण निघून जाऊ शकतो, म्हणजे पूर्ण करू शकतो, पार करू शकतो. आणि जर नसेल केलं तर या नदीयात महाडोभात बुडून जाई. मग त्या नदीच्या महाडोहामध्ये बुडून आपल्याला जावं लागतं. ऐसे कैवर्तक भाषण करती वास्तव वैतरणी धेनु विप्राप्रती विधी पूर्वक प्राप्त भूतासी दान कीजिए. म्हणून आपण चांदीची गाय आवर्जून दान करत असतो, देतो ना चांदीची गाय आपण दान. मग पूर्वी ना खरी गाय दिली जायची, आतापर्यंत खरी गाय देण्याची प्रथा होती, पण आता खरी गाय देणं अवघड आणि घेणारा सांभाळायला अवघड. त्यामुळे तो काय म्हणतो की वो सांभाळणं होणार नाही, देणारा म्हणतो मग तू सांभाळणं होणार नाही, तर मग एवढी देऊन काय उपयोग, कारण ती जर बिचारी उपाशी राहिली तर पाप शेवटी ते देणाऱ्यावरती. म्हणून मधला मार्ग आपण काय काढला, जे आपण म्हणजे काय तुम्ही मी नाही काढला, तो पूर्वीपार शास्त्राप्रमाणे सांगितलेलं आहे की खरी देऊ शकत नाही तर एक तर तिचं मोल तरी द्यायचं किंवा मग चांदीची गाय दान करायची. म्हणजे चांदीची गाय जरी दान केली तरी पूर्ण गोदानाचं फळ सांगितलेलं आहे. अशा प्रकारे श्रोते हो, मार्गक्रमण आपण बघितलं, वैतरणांचं महात्म्य आपण बघितलं आणि विशेषतः गो महात्म्य आपण बघितलं की गायीचं किती महत्व आहे, की नुसती चांदीची गाय दान केली किंवा गायीला चारा खाऊ घातला तरी सुद्धा वैतरणा नदी मनुष्य हा सहजरित्या नौकेत बसून पार करू शकतो. श्रीमान नारायण सांगतात, गरुडा गावो मे आदरत संतु गावो मे संतु पृष्ठता गावो मे हृदय संतु गवाम मध्ये वसाम्यहम. गरुडा गावो मे आदरत संतु गावो मे संतु पृष्ठता गावो मे हृदय संतु गवाम मध्ये वसाम्यहम. गालीमध्ये सगळे देव काय होतात, निवास करतात. सुरभीर वैष्णवी माता विष्णुपदेशा. सुरभीर वैष्णवी माता, आपण म्हणतो की भगवान विष्णूंची कोण माता आहे, भगवान भोलेनाथांची कोण माता आहे, तर भगवान भोलेनाथ भगवान महाविष्णू सुद्धा सुरभीपासून प्रगट झालेले आहेत आणि ते सुरभीमध्ये समाविष्ट सुद्धा होणार आहेत. म्हणून सुरभी म्हणजे धेनू गाय, तिच्यामध्ये किती देवता आहेत, सगळे देवता त्या धेनूमध्ये काय करतात, निवास करतात. म्हणून धेनू जी आहे अत्यंत पवित्र सांगितलेली आहे. ऐसे महामार्गी चालतो ते प्रेत महादुःखी होत, यमदूत मार्गी बहुत ताडित, पर्वतावरुणी खाली लोटित, 1 वर्ष होता पूर्ण बहुभीती पुरासी पाप होत तसे. मध्ये मध्ये टेकड्या लागतात, पर्वत लागतात, ते यमाचे रूप निर्दयीपणे त्यांना काय करतात, वरतून सरळ धक्का देऊन देतात. काय करतात, वरतून धक्का देऊन देतात आणि परत खाली उतरल्यानंतर ते 5 हातामध्ये धरून त्यांना पुढचा मार्ग चालवत असतात. तर यमाचा मार्ग अत्यंत भयंकर आहे. श्रीमन नारायण सांगतात, गरुडा तुम्हाला अत्यंत प्रिय भक्त असला तरी यमाच्या मार्गाचं वर्णन ऐकून तुझा सुद्धा थरका पुढेल. आणि अशा प्रकारे सौम्यपूर, सौरीपूर, नागेंद्र भवन, गंधर्वपूर, शैलागम, क्रौंचपूर, क्रूरपूर, विचित्र भवन असं करत 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 16 नगर पूर्ण करत ते प्रेत 11.5 महिन्यांचा प्रवास पूर्ण करतो आणि कुठे येऊन पोहोचतं, बहुभीतीपूर. मग मला सांगा, या नगराचं नाव असं बहुभीतीपूर का दिलं बरं, तर त्याच्या पुढचं नगर कोणतं आहे, यमपूर. म्हणून यमपुराच्या अगोदरचं नगर कोणतं, बहुभीतीपूर. कारण तिथे गेल्यानंतर या जीवात्म्यांना प्रचंड प्रमाणात भीती वाटत असते. शाळेची वही पूर्ण नाही तर शाळेत जायला आपल्याला भीती वाटायची लहान असताना की आपली वही पूर्ण नाही, शिक्षक आपल्याला 2 छड्या मारतील, म्हणून आपल्याला एवढी भीती वाटायची. मग जीवनभरात पाप केल्यानंतर जेव्हा त्या यमाच्या नगराजवळ आपण जाऊन पोहोचतो तेव्हा या यमराजांसमोर उभं राहण्यासाठी मनुष्याला अजिबात हिंमत उरत नाही, तो खूप भयग्रस्त होतो. म्हणून त्या नगराचं नाव काय ठेवलंय, बहुभीतीपूर. तिथे थंडीने अंग थरथर कापावत असतं, तो प्रेत भीतीने कापत असतं, कारण त्यालाही माहित असतं की आता प्रवास पूर्ण झाला. प्रवास एवढा भयंकर होता, जेव्हा शिक्षा दिली जाईल तेव्हा ती शिक्षा किती भयंकर असे. म्हणून तुम्हाला मागेच मी सांगितलं होतं की आपण केलेलं पाप कसं आहे, प्लॅस्टिकच्या पिशवीसारखं आहे, ते रिसायकलिंग करता येतं पण ते डिस्ट्रॉय करता येत नाही. म्हणून मनुष्याने जीवनात पाप आचरण करायला नाही पाहिजे. गरुड पुराण ऐकण्याचा तोच उद्देश असतो की मनुष्याकडनं जीवनात पाप व्हायला नाही पाहिजे, म्हणून आपण गरुड पुराण ऐकत असतो. तर श्रोते हो, हे सगळं झाल्यानंतर बहुभीती नगराच्या पुढे यमपुरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं,
आता एवढं आपण बघून घेऊ यमपुराचं वर्णन वगैरे आणि मग थांबून घेऊ बाकीची कथा आपण उद्या बघू. तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तर काय पहिले 4 द्वार आहेत. त्या द्वारावरती हे जे पापी जीव असतात हे दक्षिणेच्या द्वाराकडनंच मध्ये प्रवेश करत असतात. पूर्वेच्या पश्चिमेच्या उत्तरेच्या दाराकडनं हे प्रवेश करत नाही. तर हे द्वारावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी धर्मध्वज नावाचे द्वारपाल असतात. हे किती द्वारपाल आहेत? 8 द्वारपाल आहेत धर्मध्वज. प्रत्येक द्वारावरती 2 द्वारपाल असतात. ते पुढे जाऊन चित्रगुप्त श्रवण श्रावणी यांना सूचित करतात. चित्रगुप्तादी देवतांना सूचित करतात. त्यानंतर यमदेवांना सांगितलं जातं. त्यानंतर हे जे जीवात्मे आहेत हे सगळे मध्ये प्रवेश करत असतात. मग मध्ये प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी एक दैदिप्यमान अशी सभा आहे. ज्या सभेमध्ये यमराज उपस्थित असतात आणि पाप आणि पुण्याचा हिशोब करतात. तर श्रवण आणि श्रावणी या ज्या देवता आहेत या मनुष्याच्या पाप आणि पुण्याचा इत्थंभूत रेकॉर्ड ठेवत असतात. म्हणजे इत्थंभूत सगळी माहिती ठेवत असतात. श्रवण आणि श्रावणी या ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत. श्रवण देवांच्या पत्नी या ज्या आहेत त्यांना श्रावणी असं म्हणतात. श्रवण आणि श्रावणी काय करतात? तर श्रवण देव जे आहेत त्यांना पुरुषाच्या पाप पुण्याबद्दलची इत्थंभूत माहिती असते. श्रावणी या ज्या आहेत त्यांना स्त्रीच्या पाप पुण्याबद्दलची इत्थंभूत माहिती असते. या दोघही देवतांकडे म्हणजे देवता खूप सारे आहेत ते श्रवण आणि श्रावणी, पण त्या देवतांचं नाव काय आहे? श्रवण आणि श्रावणी. जसं आपण कंपनीच्या नावाने व्यक्तीला ओळखतो, पण कंपनीत काही एक व्यक्ती काम नाही करत, हजारो लोक मिळून ती कंपनी चालवत असतात. तसं हे यमदूत आहे श्रवण आणि श्रावणी नावाचे. ते स्त्री पुरुषांच्या पाप आणि पुण्याचा हिशोब ठेवत असतात. यांच्याकडे काय शक्ती आहे बरं? हे खूप लांबचं बघू शकतात, हे खूप लांबचं ऐकू शकतात. त्यांना दिवसा केलेले पाप, रात्री केलेले पाप, उघडपणे केलेले पाप, चोरून ढकून केलेले पाप, कोणाची केलेली निंदा, छोट्या मोठ्या पाप आणि पुण्याबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती या श्रवण आणि श्रावणी यांकडे असते. पण हे श्रवण आणि श्रावणी जे आहेत अत्यंत सत्यवादी आहेत. त्यांना खोटं चालत नाही. आणि असे सत्यवादी श्रवण आणि श्रावणी जे लोक सत्याचं आचरण करतात, सत्याच्या मार्गावरती चालतात, अशा लोकांकडे बघून आनंदी होतात आणि धर्मराजांना सांगतात, महाराज यांच्याकडनं काही नाही, वाचेने मनाने अनेक प्रकारचे पाप झालेले आहेत, पण हे लोक चांगले आहेत, ते सत्याचं आचरण करणारे आहेत, हे लोक चांगले आहेत. म्हणून यांना तुम्ही काय करा? कमीत कमी शिक्षा करा. बघा आपण सत्याचं आचरण केलं तर सत्याने या लोकात आपल्याला तारून नेलं, पण परलोकात सुद्धा सत्यच विजयी ठरलं आणि सत्याने परलोकात सुद्धा आपल्याला तारून नेलं. सो सत्य परास्त हो सकता है पर पराजित नहीं हो सकता. सत्य कधीच पराजित नाही होत. सत्याला त्रास खूप होतो पण सत्य कधी पराजित होत नाही. सत्य सूर्यप्रकाश एवढं सत्य असतं. म्हणून सत्य या लोकात सुद्धा विजय प्राप्त करतं आणि परलोकात सुद्धा विजय प्राप्त करतं. श्रवण आणि श्रावणी सांगतात की लोक सत्यवादी आहे. धर्मराज यांना जास्त शिक्षा देऊ नका. आणि खोटं बोलण्याने त्या श्रवण आणि श्रावणी संतप्त होतात आणि त्या धर्मराजांना सांगतात की हे धर्मराज, ह्या लोकांना म्हणजे हे लोक अत्यंत वाईट कर्म करणारे आहेत, दुष्ट दुराचारी आहेत, असत्य भाषण करणारे आहेत, कधीच जीवनात खरं बोलत नाही. म्हणून यांना कठोरात कठोर शिक्षा करा. बघा खरं बोलणारे तरुण गेले आणि खोटं बोलणाऱ्यांबद्दल काय सांगितलं? कठोरात कठोर शिक्षा करा. म्हणून श्रोतेहो, मनुष्याने जर खोटं बोललं ना त्याची या लोकातली नौका पण पार लागत नाही आणि परलोकातली नौका पण पार लागत नाही. एक खोटं बोललो तर एक खोटं लपवण्यासाठी काय करावं लागतं? दुसरं खोटं बोलावं लागतं. दुसरं लपवण्यासाठी तिसरं बोलावं लागतं. आणि खोट्याचा आधार घेतल्याने या संसाररूपी सागरामध्ये मनुष्याची नौका काय करायला लागते? डगमग डगमग करायला लागते. काय करायला लागते? डगमग डगमग करायला लागते. कशी डगमग करायला लागते? म्हणा सगळ्यांनी माझ्यासोबत, कशी डगमग करायला लागते? डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, अरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, डगमग डोले माझी पाण्यावरी नाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव रे. पण ज्याने सत्याचा आश्रय घेतलाय त्याच्यासाठी पंढरीचा पांडुरंग धावतो आणि त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकराज सुद्धा धावतो.
पण त्याने सत्याचा आश्रय घेतलाच नाहीये. त्याच्यासाठी ना पंढरपूरचा पांडुरंग धावत, ना त्र्यंबकेश्वरचा त्र्यंबकराज धावत. म्हणून श्रोते हो, मनुष्याने सत्याचा आचरण करावं. जे लोक सत्य बोलणारे आहे त्यांच्यावरती श्रवण आणि श्रावणी अत्यंत प्रसन्न होतात. जे लोक खोटा बोलणारे त्यांच्यावर श्रवण आणि श्रावणी संताप्त होतात. सांगतात कठोर शिक्षा द्या. हे सगळं झाल्यानंतर, पाप पुण्याचा हिशोब झाल्यानंतर धर्मराज शिक्षा सुनावतात. आणि शिक्षा सुनावल्यानंतर दोन भयंकर, महाभयंकर, प्रचंड असे यमदूत त्या जीवात्म्यांच्या समक्ष येऊन उभे राहतात. त्यांचं नाव आहे चंडक आणि प्रचंडक नावाचे दोन यमदूत. दिसायला 11-11 आहे. ज्यांचं हसणं म्हणजे ढगांचा खडखडाट आहे. ज्यांचं बोलणं विजेच्या प्रभावाप्रमाणे आहे. जे उंच धिप्पाड वरंड आहेत. स्वतः धर्मराज 32 हातांनी युक्त आहेत. तसेच त्यांचे हे चंडक आणि प्रचंडक नावाचे दोन यमदूत त्यांच्या समान ताकदीचे आहेत. धर्मराजांबरोबरीने यांची सुद्धा ताकद आहे. आणि काय करतात, त्या जीवात्म्यांना पाशामध्ये बद्ध करून आता नरक लोकाकडे घेऊन जातात. पण श्रोते हो, नरक लोकाकडे जाताना त्या नरक लोकाच्या जवळ एक फार मोठं शाल्मली नावाचं वृक्ष आहे. काय नावाचं? शाल्मली नावाचं वृक्ष आहे. ते वृक्ष किती मोठं आहे बरं, तर 5 योजन विस्तार असलेलं, 5 योजन उंच आणि 6.5 योजन रुंद इतका मोठा तो वृक्ष आहे. त्याचं नाव शाल्मली आहे. या शाल्मली वृक्षाला या पापी जीवात्म्यांना खाली लोकांनी वरती पाय करून उलट टांगलं जातं. यमाचे दूत हातामध्ये अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र धारण करतात. कोणाच्या हातामध्ये गदा आहे, त्रिशूळ आहे, भाला आहे, काठी आहे, पट्टा आहे, त्यानंतर चाबूक आहे, असे अनेक प्रकारचे शस्त्रास्त्र धारण केले जातात. आणि त्या पापी जीवात्म्यांना हे यमाचे दूत निर्दयीपणे खूप मारतात. आणि पुन्हा पुन्हा एकच गोष्ट विचारतात की तुम्ही त्या भगवंताची भक्ती का केली नाही, तुम्ही जीवनात पुण्य संपादन का केलं नाही, तुम्ही भगवंताची भक्ती का केली नाही. अरे भगवान महाविष्णू देवांचे सुद्धा देव आहेत. त्यांच्या आज्ञेवरनच, त्यांच्या सांगण्यावरनच आम्ही तुम्हाला ही शिक्षा करतोय. तुमच्या शिक्षेचं कारण, तुमच्या दुःखाचं कारण आम्ही नाही, तुमच्या दुःखाचं कारण तुम्ही केलेले पाप कर्म आहेत. तुम्ही पाप संपादन केले, तुम्ही भगवंताची भक्ती केली नाही, म्हणून तुम्हाला हे क्लेश, म्हणून तुम्हाला हे दुःख आम्हाला द्यावं लागतं. म्हणून तुम्ही तुमच्या कष्टाचं कारण निरर्थक आम्हाला समजू नका. तुम्ही केलेले कर्म तुमच्या कष्टात. आणि किती वेळ महाराज करतात बरं, आत्मतृप्तीपर्यंत. जोपर्यंत यमाचे दूत समाधानी होत नाही, त्यांची आत्मतृप्ती होत नाही, तोपर्यंत त्यांना शिक्षा दिली जाते, तोपर्यंत त्यांना मारलं जातं. त्याच्यानंतर त्यांना त्यांच्या शिक्षेप्रमाणे, यमराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या त्या नरकांमध्ये अनेक वर्षांसाठी शिक्षा भोगायला पाठवून दिलं जातं. तर श्रीमान नारायण सांगतात, गरुडा एकूण नरक किती माहिती तुला? सगळे मिळून 84 लाख नरक आहे. किती आहे? 84 लाख नरक आहेत. आणि या नरकांमध्ये सुद्धा गरुडा 37 प्रकारचे नरक महाभयंकर आहेत. 37 मध्ये 28 प्रकारचे नरक महाभयंकर आहेत. आणि 28 नरकांमध्ये सुद्धा 21 प्रकारचे नरक महाभयंकर आहेत. मग आपण आता एवढे लाखभर नरक तर काय बघणार नाही, पण श्रीमंत नारायणांनी गरुडांना 21 नरकांबद्दल सांगितलेलं आहे. तेवढं आपण 21 नरकांबद्दलची माहिती मिळवून घेऊ आणि मग तेवढं झालं की आपण थांबून घेऊ. तर सगळे मिळून किती नरक आहेत? मुख्य नरक किती आहेत? 21 नरक आहेत. आणि मृत्यूपासून, म्हणजे मृत्यूच्या वेळेस किती यातना होता काय ते सगळं तुम्हाला सांगितलं. तर तिथून ते इथपर्यंत, म्हणजे मध्ये मार्गक्रमण असेल, वैतरणा नदी असेल, जे जे काही दुःख भोगलंय त्या जीवात्म्याने, ते हिशोबात धरलं जात नाही. ती भगवंताची भक्ती न केल्याबद्दलची एक्स्ट्राऑर्डिनरी पनिशमेंट मानली जाते, ती हिशोबात धरली जात नाही. हिशोब इथून सुरू होतो जिथून यमराजाने जी शिक्षा दिलेली आहे ती शिक्षा पूर्ण करायला ती हिशोबात धरली जाते. त्याच्या अगोदरची हिशोबात धरली जात नाही. तर एकूण नरक किती आहे? मुख्य नरक किती आहे? 21. एकूण नरक किती आहे? 84 लाख. मग मुख्य नरकांमध्ये मोजायचंय आपल्याला 21 नरक. मी नाव म्हटलं का तुम्ही म्हणायचं 1 2 3 4 मोजायचं. मोजा. तामिशर, लोहशंकू, महारौरव, शाल्मली, रौरव, कुंभद, कालसूत्र, पौतिमृत्तिक, संघात, लोहितोत, संभीष, अभिची, संजीवन, महानिरथ,
काकोल, महापथ, अंधता मिश्र, कुंभीपाक, संप्रतापन, तापन, तपन, किती नरक झाले? 21. हे 21 महाभयंकर असे नरक आहेत. अर्थात नरक लोकांचं वर्णन जर केलं तर कदाचित तुम्हाला ते खरं वाटणार नाही, पण ज्याप्रमाणे इथे आपण एखादं झाड तोडणारा तुकडे तुकडे करून टाकतो ना, तसं या मनुष्य देहाचे ते यमाचे दूत तुकडे तुकडे करून टाकतात. ज्याप्रमाणे आपण वडा समोसे तेलात तळतो ना, तसं त्याची वाटणं तळलं जातं. ज्या ज्या गोष्टी आपण ऐकतो ना, या गोष्टी आपण काल्पनिक आहे किंवा काहीतरी घाबरवायचं म्हणून सांगितलं जातं, म्हणून आपण ते इग्नोर करतो. पण ही सत्यता आहे, ही रियालिटी आहे. तेवढं ते जे नरक आहे ते खऱ्या अर्थाने मनुष्याला त्या पापकर्मांचे फळ भोगण्यासाठीच बनवलं गेलेलं आहे. तर जे जे सांगितलं गेलेलं आहे ना, ते सगळं खरं आहे, पण त्याच्यावरती मनुष्य विश्वास करत नाही. तर श्रोते हो, मनुष्याने केलेलं पाप अशा प्रकारे त्याला पुढे भोगावं लागतं. म्हणून मनुष्याने सदैव पुण्यकर्माकडे भर द्यायला पाहिजे आणि असा कधीच विचार करायचा नाही की आपण केलेलं पाप भगवंताला कळणार नाही. आपण दिवसा रात्री चोरून लपून कसंही पाप केलं तरी श्रवण आणि श्रावणिया ज्या आहेत त्या भगवंताला सगळी माहिती पुरवत असतात. मग श्रवण आणि श्रावणिया एवढी माहिती स्वतःजवळ कशी ठेवतात बरं? तर तुम्हाला सांगतो. श्रवण म्हणजे कर्ण आणि श्रावणिया म्हणजे नेत्र. जन्मापासून मृत्यूपर्यंत श्रवण आणि श्रावणिया तुमच्या समीपच आहे. तुम्ही तुमच्यापासून तर पाप नाही लपवू शकत ना. मी दिवसा पाप केलं काय, रात्री केलं काय, मी दिवसा चांगलं केलं काय, रात्री केलं काय, पण त्या पाप आणि पुण्याचा साक्षीदार मला स्वतःचा जीवात्मा तर आहे ना, बरोबर? तर त्या जीवात्म्याला चित्रगुप्त म्हटलं गेलेलं आहे आणि मनाला वही म्हटलं गेलेलं आहे. आपण काय काय केलंय ते सगळं अनकॉन्शियस माइंड म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय सगळं रेकॉर्ड असतो. तर श्रोते हो, अशा प्रकारे आपण गरुड पुराणामध्ये अनेक प्रकारच्या गोष्टी बघितल्या आणि नरक वर्णन म्हणजे नरक लोकांच्या वर्णनापर्यंतचा कथाभाग आपण बघितलेला आहे. जय जय श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुडनारायण संवादे प्रेत प्राणोत्क्रमण प्रेत यमपुर प्रवेश कथन नरक लोक वर्णन कथनोपाख्यान नाम प्रथमो द्वितीयो आणि तृतीयो अध्याय. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्तवत्सल भगवान की जय. 2 मिनिटं भगवंताच्या मंगलमय नामाचं नाम संकीर्तन करूया. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री